रामकृष्ण हरी. हरे दे राम कृष्ण हरे. हरि दे राम कृष्ण हरि दे. पाहातालोचनी सुख झाले हो साजनी. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा. विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा माधव. सर्व सुखाचे घर बाप रखुमा देवीवर. सुखाचे घर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखात त्यागर बाप रखुमा देवीवर. तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा. बरवा हरे दे राम कृष्ण हरे. हरे दे राम कृष्ण दे राम कृष्ण हरे. दे राम कृष्ण हरि दे राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरि दे राम. याल तरी रे लागे अवघे माझ्या मागे मागे. अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोटा भरी. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो वरी. पुरे म्हणाल तो वरी. पुरे म्हणाल तो वरी.
चला कुणी कुणाशी न बोला कुणी कुणाशी न बोला हळूहळू चला कुणी कुणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे वा आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी हाजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी पुरे म्हणालो तो वरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी 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 पुरे म्हणालो तो वरी 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 रखू माये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठाला टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा विठाला टाळी वाजवा विठाला 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 याल तरी यारे लागे होंगे माझ्या मागे मागे अजी देतो बोट भरी पुरी म्हणाल तो वरी हळूहळू चला कुणी कुणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देही प्रेम काही गळा ऐसे देही प्रेम काही गळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आय माझी वाणी तुझे वर्णी स्मरण होई सगळं त्यांच्याकडनं ते जोन श्रीजन श्री गुरुदेव काय माझी मान्य सत्ता श्रीमुचित शब्दाने शोधकर्ण करता तुमचा नोईला तो पावन झालो चरचरी याला तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो बोट भरी पुरी म्हणाला तो वरी हळूहळू चला कुणी कुणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे आजी तेने नका भरू पोटे आजी देतो बोट भरी पुरी म्हणाल तो वरी विठाला विठा टाळी वाजवा विठाला 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर राजाधिराज छत्रपती बोल बजरंगबली की भारत माते की मंगल मूर्ति पार्वती पते हर हर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर या
म्हणाल तरी हरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तू वरी प्रसूत सिंग किटट विषय करता जमलेले श्रोते सज्जन परमेश्वर परमात्मा चुकले तो समजा शरदाने तो स्वरांच्या सकाम शिवर त्याने वडील अभंग महाराज हुसेन इंद्रुडे सम्राज्य म्हणून तुकोबारायांचा तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील चार चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे. विठाल विठाल अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेतील आहे, काल्याच्या प्रसंगातील आहे आणि काल्याच्या प्रसंगामध्ये संवाद प्रकरणातील आहे. विठाल 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 दोन व्यक्ती एकमेकाशी बोलण्याच्या क्रियेला संवाद म्हणतात. एक बोलतो बाकी ऐकतात ते व्याख्यान आहे, एक बोलतो बाकी ऐकतात ते भाषण आहे. आजच्या अभंगामध्ये बोलणारे एक आहेत पण बोलणारा एक दिसतोय आणि एक दिसत नाही. फोनवर बोलताना एक बोलतोय दुसरा दिसत नाही, एक बोलताना नक्की दिसतो दुसरा दिसत नाही. फोनवर चाललाय तो संवाद, एक दिसतो एक दिसत नाही. तसं अभंगातल्या चारी कडवे भगवंताच्या मुखातून आहेत आणि ज्यांच्याशी बोलले ते गवळे आहे. विठाल 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 भगवान ज्यांच्याशी बोलतायत ते गवळे आहेत, जे बोलतायत ते स्वतः भगवान आहे. चारी गवळणीतले चारी कडवे भगवंताच्या मुखातून आहे पण ज्यांच्याशी बोलतात ते गवळे आहेत. दिसतात ते भगवान आणि दिसत नाही ते गवळी. विठाल 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 आणि बोलणाऱ्या गवळ्यांशी बोलणार. आता गवळी गवळी गोवळी गवळी कोण? बऱ्याच वेळा असा घोटाळा होतो. आपण म्हणतो कृष्णाला 16 सहस्र 8,000 बायका होत्या. आपल्या इकीवरून अंदाज करा आपल्या काय दिवस आहे. वाक्य नीट आहे का? भगवान परमात्म्याला गवळणी नक्की कोणत्या? त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. राम अवतारामधली वानर, कृष्ण अवतारातले गवळी आणि आत्ताच्या अवतारातले पंढरीचे वार करे, पंढरीचे वार करे. पंढरीचे वार करे, पंढरीचे वार करे. ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वार देहादी पंढरीचे वार. वाक्य बारीक आहे का? राम अवतारामध्ये रामाने राज्य केलं त्यावेळेस बरोबर वानर, कृष्ण अवतारामध्ये असणारे गवळी आणि आता सध्याच्या अवतारात जो वारकरी आहे तोच कुठून आला? होय होय वारकरी पाये पाये रे. पण वारकरी कोण? राम अवतारातली वानर, कृष्ण अवतारातले गवळी आणि आत्ताचा वारकरी. आता वारकऱ्यात दोन प्रकार आहे. बाह्य रंगाचा वारकरी, आंतररंगाचा वारकरी. जो खानदान आंतररंगातला वारकरी आहे तो त्या काळातला सीझन पाहून जो वारकरी झाला. गंधावाला भेटला म्हणून सगळ्यांच्या कपाळाला आज गंध आहे, फुकाट गंध होता. मग आता आपल्याला बसलेले अख्खे कोण वाटले? वारकरी. पण निम्म्यापेक्षा जास्त बाह्य रंगाचे. आणि कृष्ण परमात्म्या देवाच्या अवतारातले वारकरी नक्की कोणत्या रंगातले? वाक्य नाही का? आंतररंगातली. आणि आपण वारकरी बाह्य रंगातले. आता लोक म्हणतात कृष्णाला 16,000. कृष्णाचा जेवढा लोकांनी खेळ केला चरित्रात तेवढा दुसरा कोणाचा केला नाही. बरेच लोक म्हणतात तो दही चोरीत होता, आला घोटाळा. ते काही डेअरीच्या चेअरमनचं पोरगं नव्हतं. पाणी टाकायचं दूध विकायचं, किंवा ते काय दूध गाडीवर नव्हतं, पिशा काढून ठेवायचं आणि तशाच टाकायचं. तेव्हा ते काय कॅन हात नव्हतं, पाणी दूध काढून घ्यायचं आणि 2-4 लिटर पाणी टाकायचं लेवली. असं काही नव्हतं. त्याच्या एकट्याच्या बापाच्या घरी 9 लाख गाया
वाक्य निराय का, पार्टी दुबळी नाही. एकट्या राजा नंदाला गाया किती? 9 लाख. खाणारी पोरं घरात किती? 2च ना. बळराम आणि खायलाच कोण होते? आता आपल्या पोरांना दूध कधी मिळतं? ज्या दिवशी डेअरी बंद त्या दिवशी आपली पोरं खरे पैलवान. दूध घे, ते कार्ट म्हणतो नको घे, लोकांच्या पोराला पाहायला मिळालं आणि तुला उता आलाय, घे तुझ्या बापाला दे 1 ग्लास, दोघांना दूध. कार्ट इतकं दूध प्यातं का चड्डी सोडायच्या आत बसत. दुसऱ्या दिवशी ते म्हणतं दूध दे, गुळ घे पण दूध नाही. आता वाक्य नाही का, एकट्या राजा नंदाला गाया 9 लाख, खाणारी पोरं 2. मग 9 लाख मध्ये एखादी दुपटी नसन का? पहा केवढा घोटाळा आहे. कृष्ण दही चोरायचा, पण नक्की चोरी कोणती हा प्रश्न आहे. तसं काही लोक काय म्हणे, तो गवळणी आडीत होता, तो का टोल नाक्यावर होता का दांडकं टाकायला? न पावतीचे पैसे देण दे दांडकं टाकून, न पावतीचे पैसे देण देणार. पैसे खात नाही असं खातच नाही. भाषा कळत पा, पैसे खात नाही. विठाला विठाला विठाला. हा बरं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते आडवीत होता. काय आडवीत होता? उत्तर नीट आहे का? तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे तो काय आडवीत होता? गवळणी. आपल्या गुरुवारी बाजार आहे, गुरुवारी बाजारला घरातल्या शेतात पिकलेले वांगे बटाटे विकायला म्हातारी बाई जाईल का पोरगी? म्हातारी. कुणाची मावशी, कुणाची काकी, कुणाची नानी. मग गोकुळामध्ये दही विचारायला म्हाताऱ्या जात असतील का कॉलेजच्या पुरी? म्हाताऱ्या. मग कृष्ण म्हाताऱ्या आडीन का? घोटाळा पहा कसा आहे. कृष्ण काय आडीत होता हे पहिलं घोटाळ्यातलं ध्यानात ठेवा. काय आडवायचा? कृष्ण राहतोय कुठं? राहायला गोकुळात. गाया चरतायत कुठं? गोकुळात. दूध विक्रीची पेट कोणती आहे? ही समानता का विषमता? वाक्य नाही का? ही काय? चारा आम्ही घालायचा, दूध आम्ही काढायची, आणि खाणारी लोक कुठली आहे? मथुरेतली. मग आमच्या पोरांचं, आमच्या गायांचं दूध आमच्याच पोरांना मिळालं पाहिजे, ही समानता आणण्यासाठी कृष्णाने दूध जाऊ दिलं नाही. हा झाला त्याचा अंतरंग. आणि दुसरा बाह्यरंग काय झाला? ज्या गवळणीला भगवंताच्या नामाचा अखंड छंद लागायचा. गवळणीचं कृष्णावरचं प्रेम काय सांगावं? कधी गोपाळ कृष्णाने स्प्लेंडर गाडीवर यावं, बंद पडेल मोबाईल खिशाला, सॉक्स, जीन पॅन्ट, सॉक्सचा घाण वास, राधेनं रुमाल बांधून रोडनं निघावं, पायात इतक्या उंचीच्या चपला, तोंडाला 100-200 पुळ्या, पुळ्यांवर पुळ्यांची पावडर. अशी खैरी राधा थोडीच होती. भगवान गोपाल कृष्णाने जर राधेला पाहिलं, वाक्य नीट आहे का, आणि राधेनं जर कृष्णाला पाहिलं ना, आईनं जर सांगितलं ना, कृष्ण गाईचं दूध काढ, या बाबाने राधेला पावा, घाई घाई निघावा आणि बैला खाली बसावा. बैला खाली बसावा, नुसतं बसावं नाही, बैलानं सुद्धा दूध द्यावा. आता एखादा किती बी जिगर प्रेमीर असू द्या, त्याला म्हणतो फक्त एक कर, प्रियशीला पाय आणि बस बैला खाली. बैल फक्त जर्शी पाहिजे आणि त्याच्यातल्या ते तो मूड मध्ये पाहिजे, मेला तो. वाक्य नीट आहे का? लोकांनी कृष्णाचा कार्यक्रम पहा कसं केलाय. वाक्य नीट आहे का? म्हणजे ज्या गवळीनेला छंद लावायचा, तिचं काय चोरायचं? हरिणे माझे हारिले चित्त, हरिणे माझे हारिले चित्त, हरिणे माझे हारिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरवित विसरली, हरिणे माझे हरि. आता
आता कैसी जाऊ घरा हो, आता कैसी हरिणे माझे हरिले चित्त भारवित विसरली, भारवित विसरली, भारवित विसरली, भारवित विसरली, भारवित विसरली. आता कैसी जाऊ घरा हो, आता कैसी जाऊ घरा. चित्त चोरीले नंदाच्या. मग आता एक वाक्य नीट घ्यायचा. गवळणी अडवण्याऐवजी समानता विषमता घालवली, समानता आणली. पहिलं काम कृष्णाचं. चोरी करायची पण कशाची? चित्ताची. एक वाक्य नाही का, चोरी करायची पण चित्ताची, कुणाची नाही, घर पाहून एकांताची. देव जास्त नादी कोणाचे लागतो माहिती का? जे जास्त देवाच्या नादी लागले त्यांच्या. आतापर्यंतची जगातली सगळी उदाहरणं ध्यानात घ्या. ज्यांनी 8 पिढ्या परमार्थ केला त्यांचाच गाथा पाण्यात टाकला. हे वाक्य ध्यानात द्या. ज्यांनी 8 पिढ्या परमार्थ केला त्यांचाच गाथा पाण्यात टाकला. ज्यांनी खरा परमार्थ केला त्यांनाच एक मन सोन्याला बायको विकावी लागली. ज्यांनी खरा परमार्थ केला त्यांच्याच डोक्यावर पाय दिला. बळीच्या डोक्यावर पाय दिला. राजा हरिश्चंद्राला एक मन सोन्याला बायको विकावी लागली. माऊलीच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं. ज्यांनी ज्यांनी खास परमार्थ केला, खास जेवढे जेवढे देवाच्या खास नादी लागले, शब्द नीट आहे का बरं का, खास, त्यांचं देवाने कामच केलं. फक्त घोटाळा सांगतो तेवढं नीट आहे का. देवाने त्यांचं काम केलं भौतिक आणि प्रगती केली आध्यात्मिक. जगाच्या पाठीवर किती श्रीमंत झाले मग काय आतापर्यंत कोणी म्हणलं का सखा पाटील की जय हो, भिगा पाटील की जय हो, भिगा पाटील की जय, सखा पाटील की जय दोनदाच होत असते. जर रात्री लोकांना पाजून दिवसा बहुमताने आला तर, नाही तर जिंदाबाद होत नाही. पण तुकाराम महाराज की जय सप्त्यापुरतं का, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. ज्ञानेश्वर महाराज की जय, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. म्हटलं का कोणी रावण की जय हो, ऐकलं का, प्रभू रामचंद्र की जय हो, गोपाल कृष्ण की जय हो, सीतामाई की जय हो, रावण की जय हो, कदापि नाही. वायकी नाही का. ज्यांनी ज्यांनी खास परमार्थ केला त्यांचा हाच कार्यक्रम झाला. मग आता वाक्य नाही का, कुणाचं चित्त चोरायचा, कुणाचं चोरायचं हे उत्तर चाललंय. कुणाचं चोरायचा? जिच्या घरामध्ये एकट्यालाच जागा आहे, येवणी गोपाळ राहे तेथे. आता कृष्णाच्या बायका कोणत्या तेवढ्या घोटाळा काढून टाकतो. हे 16 सहस्र मिश्र आरडायचं नाही. एवढे 16 सहस्र एकीलाच साडी फाटत आल्यावर तिच्या बापाला भेटायला लावावं लागत. आपल्याला आपली बायको तिच्या बापाला भेटवायला सहसा आठवण कधी होती? जर पारच पोरांच्या गुंड्या तुटल्या, बटना बिन पोरं भोंगळी हिंडायला लागली की माणसं म्हणते मामाला भेटून ये. तोपर्यंत सहसा नाही, ध्यानात ठेवा, तोपर्यंत नाही. इथं एवढ्या बायका, मग बायका कोणत्या नीट आहे का? कृष्णाच्या अवताराच्या अगोदरचा अवतार कोणता? राम अवतार. आणि राम अवतारामध्ये रामचंद्र रस्त्याने चालले. रस्त्याने चालला असताना उदाहरण नीट आहे का, गौतम ऋषीची आयल्या शिळा झाली, ती पडली होती, तिला शाप होता, प्रभू रामचंद्राच्या पायाने तू उद्धारशील. ऋषी मुनी दाढ्या जटा वाढू वाढू, मांड्या घालू घालू, दाढ्या जटा वाढू वाढू, नुसते सफरचंद खाऊ खाऊ, मोकार दूध पिऊ पिऊ साधू ताईट झाली. सगळे साधूंनी पाहिलं हे पोरग चाललंय, सगळ्यांच्या दृष्टीने हे पोरग. प्रभू रामचंद्र पाहिल्याने प्रभू रामचंद्राने दगडाला पाय लावला आणि बाई निघली. शिळा होती मनुष्य झाली. ती कोण होती? गौतम ऋषीची आयल्या. आणि सुंदर स्त्री दगडाची पाय लावल्यावर उभी राहिली आणि साधूचं चित्त चंचल झालं. साधूनं पाहिलं, लय पाहिले, पण आशे नाही. दगडाची बाई करणारा पाहिलंच नाही. बाईमुळं दगड खाणारी पाहिली. बाईमुळं जमीन विकणारी पाहिली.
बाईमुळं काही करणारी पाहिली, पण पायानं बाई तयार करणारी अजून नाही पाहिली. आणि मग यांच्या डोक्यात आलं, चला बायको असावा. मग यांनी विचारच केला नाही समोरचा कोणी, यांनी लगेच अंदाज केला आपल्याला कशी पाहिजे, गुरी देखणी हेकणी कशी लागन तशी. मग यांनी दगड गोळायला सुरुवात केली. ज्याला दांडगी बायको पाहिजे त्यानं गोठाड घेतला, ज्याला यार गुरी पाहिजे त्यानं गोनभर गारा घेतल्या, त्याला यार दुबळं शाकट पाहिजे त्यानं चिपाट घेतलं. दगड बागला तर निघले. त्यांना रामाला काय माहिती, रामाला यांचा रोग पुरा माहित. निघले आणि निघल्यानंतर ज्याच्या त्याच्या मापाचा दगड ज्याच्या त्याच्या हातात. मग दुबळा साधवा संत मोठं गोटाळ, जशी लागन तशी. कारण आपल्याकडे बायको कशी पाहतात, जोडीदाराला घेऊन जाते आणि त्याला विचारित तुला पसंत आहे का. आपल्या पसंतीवर नसतं काही. ज्यांना ठेवायचं पसंत त्यानं करायची, दाव आपण घालायचं असं राहते. वाक्य नाही का. हे गेले लक्ष्मणाने पाहिलं, लक्ष्मणाने सांगितलं माझ्या भावाने आतापर्यंत इतकं दुःख सहन केलं आणि इतकं दुःख सहन करून हे दगड घेऊन आले, नक्की मारायलाच आले. लक्ष्मण ताईट झाला, थांबा थांबा म्हणले. याचं कारण माहिती का, किती जागेचा गुण असतो त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. प्रभू रामचंद्र काही तुम्हाला म्हणून एक मुद्दा सांगतो पटकन. कधी कुणाच्या घरात गेले तर खाली कधी बसू नये, हे पहिलं ध्यानात ठेवा. काहीतरी बसायला घ्यावं, नाहीतरी पोतं नाहीतरी गोदडी, टिकून उभं राहावं, पण पूर्ण कधी कोणाच्या घरात बसू नये. याचं कारण सांगतो तुम्हाला. त्या घरातल्या खोडी आपल्यात उतरत असतात. तुम्हाला पुरावा सांगतो. प्रभू रामचंद्र सीतामय्या लक्ष्मण रस्त्याने जात असताना रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं ह्या जागेतली मुठभर माती घे. वाक्यने राय का, मुठभर माती घेऊन खिशात घाल. बंधू आज्ञा म्हणून लक्ष्मणानं माती खिशात घातली. माती जरा खट्याळ होती. लक्ष्मण पुढे गेला उलटच बरळायला लागला. मी याच्या संग राहतोय, मला बायको असून घरी, मी याच्या संग काय भाऊ होण्याचा अर्थ आहे. कार्यक्रम तर बिघडला. माझी बायको घरी, मी याच्या बायकोला फळं आणून देतोय, आपल्या मापात बसत नाही. पुढे गेल्यावर रामाने ओळखलं हे जरा आता आतून बिघडले. मग रामाने सांगितलं जरा कपडे काढा ना आंघोळ करा. आंघोळ पाण्यात उतरले, कपडे कटडेवर ठेवले, पण ध्यानात ठेवा माती खिशातून बाजूला गेल्यामुळं चित्त पुन्हा शुद्ध. रामाच्या सानिध्यात चित्त खराब व्हायचं काही कारणच नाही. रामाच्या सानिध्यात आहे तिथं चित्त खराब व्हायचं काय काम. आतमध्ये उतरल्यानंतर लगेच बुद्धी, काय मी भाग्यवान आहे, रामासारखा माझा भाऊ, सीतामाई सारखी माझी भाऊजाई, काय मी भाग्यवान आहे. घातले कपडे. रामाने सांगितलं थांबा आता लक्ष्मणा, ती माती तेवढी खिशातून काढून टाक. मग आता इथं मुद्दा झाला. यांनी दगड घेतली, लक्ष्मणाने सांगितलं थांबा. रामचंद्राने सांगितलं येऊ द्या, त्यांचा आजार मला कळलाय. रामचंद्रांपुढे हे साधू बिधू उभे राहिले. रामचंद्राने सांगितलं बोला. यांच्या बागला दगड जर सोडू नाही देता येईन, धड खाली टुता येईन आणि तोंडा नाही म्हणता येईन मला बायको करायची. तोंड नाही म्हणता येईन, हे पाहिजे रामाकडे, रामचंद्राची पाहिजे यांच्याकडं. बोला. दगड घेऊन काय मानगडे. यांनी खाले माना घातल्या. हो बोला तर खरं. हा त्याला चिमटा घ्यायचा, तो त्याला चिमटा घ्यायचा. तू कर सुरुवात, तू कर सुरुवात, तू कर सुरुवात. मग एक जरा मुरियल साधू होता, लय दिसाचा. त्याने सांगितलं रामचंद्रजी काहीच म्हणणं नाही, फक्त एवढे दगडाला पाय लावा, मिटलं. बाकी आमचं दुखणंच नाही काय. रामचंद्राने सांगितलं पण का. पुढं बोल नका, हाय तुम्ही फक्त तुमचे पाय तेवढे इकडं. रामचंद्राने सांगितलं तुमची अडचण तर सांगा. आता ज्याला जगाचं कळतं त्याला साधूचं कळलं का. त्याने सांगितलं तुम्ही अडचण तर सांगा. अडचण सांगण्यासारखी नाही पण पाय लावा. रामचंद्राने सांगितलं का आम्हाला एकालाही बायको नाही. रामचंद्राने सांगितलं आता पटलं. सगळी दुनिया माझ्याकडे काय घेऊन येते, तुम्ही बायका मागायला आले. तुम्हाला बायका पाहिजे ना. अरे बायका मिळणार नाही, व्हावा लागन. यांची तर अक्कलच बंद झाली. यांची अक्कल बंद झाली म्हणजे ते जमायचं नाही. तुम्हाला बायका मिळणार नाही. तुम्हाला लईच बायका पाहिजे ना. मी राम अवतार संपून कृष्ण अवतार घेतो आणि तुम्ही गोकुळामध्ये श्रुती गवळणी म्हणून या. जे राम अवतारातले साधू त्याच श्रुती म्हणती नेती नेती
त्या श्रुती आणि त्याच गवळणी शुद्धीवर आहे ना तुम्ही. मग कृष्णाच्या गवळणी संपल्या, आडीत का होता संपला, काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. आता काला 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 नक्की म्हणजे काय, त्याचं एकच उत्तर सांगतो. 3 काले पटापटा ऐका. 1 जीव शिव ऐक्य काला, 2 हरिनामाचा खिचडी काला, आणि 3 वारकरी संप्रदायानं वाळवंटात केला तो एक काला. आता काल्याला सुरुवात. सप्त्याचा कोणताही सप्ताह असो, 3 दिवसाचा असो, महिन्याचा असो, वर्षाचा असो, शेवटचं कीर्तन काल्याचं कीर्तन. याचा अर्थ काला खाला हाला, पुन्हा पुढच्या 10-12 शिवाय येणे नाही. विठाल विठाल विठाल. आता उत्तर नीट आहे का बरं का. काला काला काय भानगड आहे त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. काले 3. 1 जीव शिव ऐक्य काला, 2 हरिनामाचा खिचडी काला, आणि 3 वाळवंटा झाला तो एक काला. आता 3ही काले सांगून गवळणी तुम्हाला नेऊन घालतो. पहिला काला, पहिल्या काल्याचं उत्तर नीट आहे का. कोणत्याही मुलाचं नाव जन्माला आल्याबरोबर त्याला नाव नाही. 10-5 बाह्यांनी तो केलेला घोटाळा, त्याचं नाव श्याम गोविंद गोपाल काय असेल ते नाव त्याला नाही. मग आता उत्तर नीट आहे बर का. उपजलिया बालकासी नाम नये तयापाशी, मारिल्या नावे हका ओदे तुटे. माऊली म्हणतात जन्माला आलेल्या मुलाला नाव नाही. त्याला घरच्यांनी सांगितलं तू श्याम आहे. मग तो श्याम आहे का लोक म्हणत्या, लोक म्हणले तो श्याम. नीट आहे का बरं का. मग त्याला काय सांगितलं, ही तुझी आई, काका, मामा, मावशी हे सगळे तुझे आहे, हे त्याला जाणून दिलं का ओरिजिनल आहे, जाणून दिलं. आणि त्याला तेवढेच वाटलं खरं. आणि माझं म्हणलं का गुतला, ही माझी बायको आहे. मरेपर्यंतचे लुगडे, फेअर लवली, पॉन्ड्स, लिपस्टिक, ब्युटी पार्लर, मिक्सिंग, तिच्या बापाचे महिने आपल्याकडे राहते ना. सगळं कशामुळं गुंतलं, माझं. मग माझं, हा माझा मुलगा आहे, मरेपर्यंत त्याच्यासाठी सगळं करणे, शेवट आपण शांत बसणे. वाक्यनी नाही का. माझं म्हणलं का कार्यक्रम बिघडला, मी श्याम आहे याच्यात सगळा घोटाळा झाला. मग हा जन्माला आला तेव्हा याला नाव नाही. मग नाव नाही तेव्हा तो मूळ कोण, नीट आहे का. तो मूळ कोण, मूळ कोण शिव. मूळ कोण शिव. म्हणतोय मी आहे जीव, आणि जीवाला चिटकली माया. उत्तर नीट आहे बरं का. मग आहे शिव, म्हणतोय मी जीव, जीवाला चिटकली माया. मायेमध्ये मी, ग, अहंकार, वासना, विषय, जन्म मृत्यूचा कचाटा एवढ्या गुंतून कुणी दिला. मुक्त होता परी, बळे झाला बद्ध, घेवोनिया छंद माझे माझे. हा जन्माला आला तेव्हा मुक्त होता, माझं माझं म्हणला, एवढ्यात गुंतला, आणि मी शिव आहे तो विसरला. आता जर बसला रे एखाद्या श्याम नावाच्या पोराला जर म्हणलं तू राम आहे, तो बिघडन. गोविंदा मुलाचं नाव असलं आणि त्याला जर म्हणलं तू विष्णू आहे, तो म्हणून तुमचं सप्ताह नको कीर्तन आहे नको, माझा मी घरी. मग हा शिव असताना म्हणतोय काय मी जीव आहे. मग जीव शिवाला विसरला का शिवाला विसर पडलाय. घोटाळा नीट आहे का. हा जीव शिवाला विसरला. मग आता याला परत शिव होता येईल का हो. हा मूळ कोण आहे शिव, म्हणतोय मी आहे जीव. मग याला परत शिव होता येईल का हो. येईल. आणि जीवाला शिवाची पुन्हा प्राप्ती, याचं नाव जीव शिव ऐक्य काला. डोक्यात घुसलं ना. जीव शिव ऐक्य काला. आता दुसरा काला. दे जा
काला पहिला काला जीव शिवाय के काला, दुसरा काला निडायगा हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा काला माझा ज्ञानराज गोपाळाशी नाही वाटते. आता तिसऱ्या काल्याला सुरुवात झाली निडायगा समोर टांगलं ते मडकं. आता आपल्याला काल्याचा अर्थ काय? फक्त मी फटका आणणार, तुम्ही त्याची वाट पाहणार, पिशात भरेला असणार, गाई गाई घातली तर आपली, नाही तर बऱ्याच वेळा चप्पल दुसऱ्याचीच. हे मडकं उत्तर नाही घ्यायचं. आता ह्या मडक्याला एक फटका मारा, काही राहणार नाही. याला 9 छिद्र आहे, काहीच वाया जात नाही. उत्तर नीट आहे का? भगवान किती मोठा आहे. या मडक्याला एक फटका मारा, काही नाही. याला 9 छिद्र आहे, 9च्या 9 चालू, एक बंद, सगळं स्टॉप. काय देवाने कॉम्प्युटर लावलं? आता लोक म्हणतात कॉम्प्युटर युगामध्ये तुकोबा ज्ञानोबा बाजूला काढा आणि बिअरच्या बाटल्यांची यादी खाली करा. कॉम्प्युटर युगामध्ये सगळे कॉम्प्युटर युगामधली मंडळी नीट आहे का बरं? तुम्ही कॉम्प्युटरला बाहेरून डीटीपी देता का आतमध्ये? बाहेर. तुम्हाला पाहिजे तेव्हा स्टोअर करून घेता, लागल तेव्हा काढता का आपोआप येतो? लागल तेव्हा काढतो. हे तुमचं कॉम्प्युटर आहे. आमचं कॉम्प्युटर नीट आहे का? अनंत जन्माचा साच्या याच्यात साठेल. सगळ्या जगाच्या कॉम्प्युटरचा डीटीपी देवाच्या प्रोजेक्टमध्ये फिट. ज्याचं बटन दाबलं त्याचं काम ठरवलं तर, जवळ दाबायचं नाही बटन, प्रोजेक्ट फिट. आणि सगळ्या जगाचं कॉम्प्युटर पहा किती खास आहे. एक कॉम्प्युटर का तुम्ही एकदा चांगलं पहा. डोळ्यानं फक्त पाहायचं, वळवळ करायचं नाही, कानानं फक्त ऐकायचं, शानपणा करायचं नाही, पायानं फक्त चालायचं, बाकी भुकायचं नाही. पाय चालत गेले का? पाय चालत गेले, नीट आहे का? पाय चालत गेले, पेडा दिसला, नीट आहे का? पेडा दिसला, पायला डोळ्यानं, चालत गेले पाय, इच्छा झाली मनाला, उचलला हातानं, गोठाला ध्यानात ठेवा. चालत गेले पाय, इच्छा झाली मनाला, उचलला हातानं, आणला नाकापर्यंत. एंट्री नाही. नाका सांगितलं स्टॉप इट नाव, आय ऑन टेकिंग टेस्ट. त्याची खात्री करू द्या हात लोटायच्या लायक आहे का नाही. म्हणून काही गोष्टी पेताना नाक वाकडं तिकडे करावं लागतं. नाकाला लाज आहे, 2 गोष्टीला लाज आहेत, नाकाला आणि डोळ्याला. नालायक गोष्ट कधी नाक आत लुटीत नाही, पण पेणार इतकं नालायक नाक वाकडं करीत पण आत लुटीत. डोळे पहा तुम्ही, दारू पेताना 2 गोष्टी कराव्याच लागतात. डोळे झाकलेच पाहिजे आणि नाक वाकडं तिकडेच केलं पाहिजे. का? नालायक गोष्टीला एवढ्या चांगल्या मंदिरात परवानगी नाही, पण पुजारी भिकारचोट असल्यामुळं या मंदिराचा पुजारी भिकारचोट असल्यामुळं आत लुटीतो. नाकाने सांगितलं स्टॉप इट नाव, आय ऑन टेकिंग टेस्ट. आली नाकाला थोडे दिले खालून 100-200, जाऊ द्या आत. आता तसं केल्यावर काय येतं? आता काय? आता कॉम्प्युटर युग आहे. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपलं, क्वार्टर पाहिजे, तो बाबाला घोडा लावला आहे ना. ते क्वार्टर मध्ये काय ताकद आहे भाऊ, वाक्यनी नाही का? आलं इथपर्यंत, नाकाने सांगितलं थांबा. कुठे गेलो आता परत? इथून सही झाली, जीबीने सांगितलं थांबा, आपल्याकडे काही चालत नाही, मला टेस्ट घेऊ द्या. इट इज ए गुड, बेटर और बेस्ट, डर्टी और स्वीटी. जीबीने सांगितलं ओके. पहा बरं का कॉम्प्युटर. नाका सांगितलं आले, जीबीने सांगितलं थांबा टेस्ट घेऊ द्या. तिथंही वशिला झाला. दाताने सांगितलं आता तर जमणारच नाही, दाबूनच पाहणार, दाबूनच पाहणार. दाबलं तर आत, दाबलं तर आत, दाबलं आत, नाही दाबत बाहेर. खारी खाताना बी बाहेर, आवरण आत. बोर खाताना बी बाहेर, आवरण आत. पेडा खाताना सगळं आत. दाबलं का आत. मग इथं एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका भरला, सिंगल हायवे सुरू झाला. इथं 2 हायवे, 2 रस्ते सुरू झाले. अन्न नलिका, श्वास नलिका. येताना सांगितलं दमाने या, लय गडबड करायची नाही. जर एकमेकाच्या तंगड्यात तंगड गोतवाल तर ठसका, तेवढ्यावर तुझा कार्यक्रम होऊ शकतो. लय येड्यावानी करायचं नाही. मग आल्यानंतर लहान आतड्यानं बोर्ड लिहिलं होतं किती जण या, तसं काही नाही, पण येताना खुलीचा अंदाज पाहुण्या या तुम्ही. याच्याबद्दल आपलं मत नाही, पण खुली बारीक आहे, आणि बारीक खुली जेवढ्यांना जागा होईल तेवढ्याने राहायचं. बाकीच्यांना दुसरी खोली आहे. दुसऱ्या खोलीचं नाव आहे मोठं आतडं, पण मोठ्या आतड्यानं बोर्ड लिहिलं होतं. त्याच्यानं याला किती या, खोली आपली भरगच्च मोठी आहे, फक्त येताना बोर्ड वाचून या. जे लायकीचं असन तुम्ही या, पण एका मुक्कामापेक्षा जास्त मुक्काम आपल्या करता येणार नाही.
ध्यानात ठेवा. तुम्ही याबद्दल आपलं मत नाही, पण मुक्काम एक. आणि एक मुक्काम केला ना, जे लायकीचं असेल ते राहील, जे लायक नाही सकाळी बाहेर, आणि जे सकाळी बाहेर गेलं ते कशातही तळा, परत एंट्री नाही. ज्याची जिंदगी 35 आणि 40 वर्षे बर्बादीत गेली, तो कुंभमेळ्यात जाऊन जरी बुडून मेला ध्यानात ठेवा, तर नागपुडीत पाणी जाऊन मरण, पण त्याच्या तोंडात रामकृष्ण हरी येणार नाही. ध्यानात ठेवा. ज्याचं 30 आणि 35 वर्षापर्यंतच जीवन कॉकटेल आणि इंडिकान बिअर वारण धाव्यात गेलं, त्यानं समजायचं यम केव्हाय आपल्या बोकांडी बसू शकतो. हे झालं देवाचं कॉम्प्युटर, हे झालं देवाचं कॉम्प्युटर. काय चाललंय उत्तर? यमडकं आले ना जागेवर. याला बनवणारा कुंभार, याला बनवणारा भगवान, याला छिद्र 9 आले, जागे आहे ना तुमच्याकडे. याला छिद्र 9. आता याला बाजार 1, नीट आहे का बरं का? बाजार 1, आवा 1, आग्नी 1, कुंभार 1. आवा 1, आग्नी 1, बाजार 1, कुंभार 1. घेणारे अनेक. कोणी दही अंडीला घेतलं, कोणी पिंडाला घेतलं, कोणी देशक्रियेला घेतलं, कोणी म्हाताऱ्याला लघवीला घेतलं, कोणी चिल्लर ठेवायला घेतलं. कुंभाराचा काय दोष? शुद्धी आहे ना तुम्ही? जमीन 1, पाणी 1, फुटबॉल 1, मोटार 1, वाफे 3. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. काय पाण्याचा दोष? शुद्धी आहे तुम्ही? बाप 1, पोरं 3. थोरलं दिशी बेत, मधलं तिरट खेळत, लहान पोर घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? लागवड खराब. बापाचा काय दोष आहे? जे प्यारलं ते उतारणार. शुद्धी आहे तुम्ही? आणि ज्यांच्या लागवडी जवळजवळ खराब, तुम्ही अति श्रीमंत माणसाच्या घरात जा, तुम्हाला प्रत्येक खाटाव पेशंट दिसेल. कोणच्या पुढून नळी, कोणच्या मागून नळी. तुम्ही शेतकऱ्याची बाई पाहिली कधी? 3 मुळ्या उसाच्या तुडीती, 4 वजे घासाची कापीती, बादली धुणत होती. 70% शेतकरी सध्या काम करीत नाही. इस्त्री मारणे, बायकोने दूध काढणे, यानं किटलीच इसरून येणे, जिच्यापाशी इसरली त्या बाईनं उद्या आणून देणे. बाप्याच्या बापाची तुमच्या किटली राहिली, किटलीच इसरून येणे. ध्यानात ठेवा. 70% शेतकऱ्याचं चित्र एका मिनिटात सांगतो तुम्हाला. कायच नाही राहिलं. ते तुम्हाला पुरावा सांगतो. 70% शेतकऱ्याकडे आता बैल नाही. ज्याला बैल आहे त्याला आवतं नाही, ज्याला आवतं आहे त्याला पेरता येत नाही, ज्याला सगळं आहे त्याला जमीन नाही. शेतकऱ्याचं पा, शेतकऱ्याच्या बाईच्या निवार कानफडीत मारा, फुसफुस करते तरी 1.5 भाकर खाते, तिला रोग नाही आणि रुसून तर जाणारच नाही. जरी गेली तर गाईचं दूध काढाय हजर. तिला ज्याला कामून आली, मग त्यांचं ऐकून तुझं नुसकार करत का? उचलली किटली. बुरबुर पाऊस चालावा. नीट आहे का? बुरबुर पाऊस चालावा. शेतकऱ्याची बाई घासाचं वज घेऊन यावं आणि तिचा अवसान पाहावा. गुडघ्या पोत गाळ, डोक्यात दैवार, हातात इळा, बिन चपलाची, आणि तिचा बाप तिला भेटाय यावा आणि दोघांची उसाच्या कोपऱ्यावर गाठ पडावा. तो बाप जागेवर मरम. म्या केलं काय? म्या जमिनी कुण्याला अंडरपॅन्ट घेतली, एक अर्ध्याने 2 घेतल्या बसत्यात. अगोदर मोकळं होतं आणि त्यानं माझी पोर घासावारी मारली. शेवटी देवाला दया आली आणि देवाने घासावर गोगल गाया पाठवल्या. तेव्हा बाया मोकळ्या झाल्या. दररोज सकाळी गोगल गायच्या पाया पडा वाचल्या. कापायलाच काय राहिलं नाही. शुद्धी आहे ना तुम्ही? वाक्य कुठं राहिलं तर हे मडकं. कुंभाराचा दोष नाही, आईबापाचा दोष नाही, प्रारब्ध 3. आता तुमच्या समोर टांगलेल्या मडक्याचं प्रारब्ध उत्तम आहे का मध्यम? उत्तम. दही हंडीला लागलेलं मडकं उत्तम, बाकी घरात ठेवलेले मडके कनिष्ठ. मग याला बनवणारा कळलं. आता ह्या मडक्यात काय काय आहे? दही मुरमुरे. शुद्धीवर आहे का? याच्यात आहे दही आणि मुरमुरे. याच्यात काय काय लिहून घ्या. याच्यात काय काय लिहून घ्या. महिला मंडळ सूप घ्या. सूप कळत का? सूप रविवारचं नाही, रविवारी एक सूप राहते. नळ्या शिजून राहिलेलं पाणी त्याला म्हणते सूप. आणि ते लोक पोरांना पाहिजे त्या, म्हणजे त्याची हाडं बळकट होऊन याला उचलून आपटायला पुढं सोपा व्हावा म्हणून त्याला सूप पाहिजे त्या. आता सुपाचा एक नियम माहिती आहे तुम्हाला? सुपाचा नियम तुम्हाला माहित असेल. पहा महिलांना, एक काम करतं सूप, जड धरीत, हलकट फिकीत. सुपकुले एवढ्यात हुशार,
सगळ्या घराण्यात वस्तू जर भूज, आता आपले लोक कशाला काय म्हणते मग चहा प्यायला बशी वापरी द्या, अख्ख्या पाहुण्यांक इंडती, तरी ते लोक म्हणते बशी बशी, एक मिनिट एका जागेवर नाही तरी म्हणते बशी. आणि जी बिचारी कालवनात मुंडकं गुतून पडली, जागची हालत नाही, तिला म्हणते पळी. म्हणजे लोक हुशार बा किती. जी जाग्यावर थांबत नाही तिला म्हणते बशी, जी जागची हालत नाही तिला म्हणते पळी, कधीच कुठं गेलं नाही त्याला म्हणते जात. जसं खुटा ठोकलं तसं बसली, पण त्याचं नाव काय मग असंच आहे माणसं. आता एक 7-8 वर्षापासून एक फॅशन आली आपल्याकडं, वाढदिवस. सगळे लोक तो एकच शब्द लिहित्या, काय वाढ. आता मला एक सांगा, शुद्धीवर एक तुम्ही, माणसाच्या जीवनात वाढ होईन का रिवोस येईन? एखाद्या माणसाला 70 वर्ष आयुष्य ते आज 60चं झालं, मग त्याचा वाढदिवस झाला का रिवोस झालं? अय त्याला आता 10च राहिले ना, मग त्या 50ला काय म्हणायचं? वाढदिवस. वाढच कुठं झाली? रिवर्स झालं ते. त्याला खरा शब्द आहे अभिष्ट चिंतन. त्याच्यात 2 चुका करतात आपली लोक. चांगल्या चांगल्या माणसांचे वाढदिवस, त्याचा फोटो, खाली 5-25 मुंडके, खाली मुंडके राहते मोखार, आणि अख्खे शहाणे मुंडके येड्या बाबळीला टांगेल. काय लोक आहे. वाढदिवस शहाण्याचा आणि बोर्ड त्याच्या 13व्या पोत तसंच नाही येड्या बाबळीत बोर्ड ते. अरे तो त्याच्या 13व्यावरून लोकांनी आल्यावर बोर्ड उतरवला. अरे म्हणले 60व्या वाढदिवसाचे तो वाढदिवस. त्याच्यात अजून एक चूक आहे आपल्या लोकांची. वाढदिवसाला लोक दिवा हिजवत्या. हिजू नाही. दिवा कधी माणसाच्या आयुष्यात दिवा हिजवा का वाढवा? वाढदिवसाला काय करावं माहितीये? वाढदिवसाला मोकार कुणीकडे अर्धाली मुंडके लावू नये. वाढदिवसाला ज्याला गरज आहे त्याला अन्न द्यावं, ज्याला गरज आहे त्याला अन्न द्यावं, ज्याला उपकार आहे, गरीब दीनदुबळ्या पोरांना वया पुस्तकं वाटावी, रक्तदान करावं, शिबिर करावं, का डिजिटल ऑर्केस्ट्रा ठेवावा, नटरंगी नार आणावा. जे करायला पाहिजे ते करणं. आता इथं उत्तर कुठं आलं तर तुम्ही सांगा ना, या मडक्यात कळलं का काय? सूप कळलं का? सूप हलकट फिकीत जड धरीत. मग देव आहे असंच करतोय. हलकट फलकट जे बघतय ना, हे असेच अटॅक, बीपी, झटका, जेवता जेवता गेला बा. हा, हे भामटे भक्त. काही तर माणसं म्हणतात नागपुडी पोतच हात गेला, तसाच राहिला. काय म्हणतो गाडी फक्त आदळली हो, चालवणार राहिला, मागचा गेला. याचं कारण काय माहिती? पाक हाडलं, हलकट गेलं जड धरलं, हलकट गेलं जड धरलं, हलकट गेलं जड धरलं. मग सुपाचा नियम कळला ना तुम्हाला? हलकट झालं, हलकट सोडायचं. आता ह्या माडक्यात काय काय चांगलं लिहून मार. या माडक्यात तुम्हाला 2च गोष्टी मिळतील, मुरमुरी आणि दही. या माडक्यात काय काय एवढं मरेपर्यंत देणार ठेवायचं. हे मडकं एवढं सोपं नाही, हे मडकं एवढं सोपं नाही. आता चूक झाली देवाची की ते नाही इतके दिवस ठुलं. तुम्ही घरी गेल्यावर एक 5 मिनिटं एकटे बसा बाबळी खाली आणि आठवा बा आपल्याकडं असं काय का देवाने आपल्याला आतापर्यंत ठेवावा. देवाचे तुमच्या सगळ्यांवर इतके उपकार आहे का आजचा शुक्रवार तुम्हाला पाहू दिला. नाही तर तसं पाहिलं तर आपण इतके भयानक आहे. हा कार्यक्रम गुरुवारीच व्हायला लागत होता, पण तो कुठवर ठुलाय शुक्रवारपर्यंत. देवाचे उपकार आहे तुम्हाला आतापर्यंत ठेवलं. एक 5 मिनिटं चांगलं बसल्यावर चिंतन करा, काय म्हणून देवाने आपल्याला जिवंत ठेवावं का आपण इतके खास वागतोय. आणि माणसं सगळं वाईट झाले हो देवाला शेत द्या. आपण देवा एक विचार करा, जे कुणाला दिलं नाही ते याला दिलं, ते कुणाला दिलं, कुणाला दिलं नाही ते याला दिलं. याचा वापर आपण कसाय करायला लागलो. पुण्याही तुमची देवाने ठुलं. आता ह्या माडक्यात काय काय लिहून घ्या. 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, आउटकुटी, रोम, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण आणि शिवाय 36 तत्वाचं शरीर, आणि त्यामध्ये भगवान आहे. हे मडकं आहे, हे मडकं आहे. आता हे मडकं हे मडकं याला काला सुरू झाला. आता 3रा काला कळला आणि मग भगवान गोपाल कृष्णानं गवळी गोळा केले आणि गवळ्यांना सांगितलं चला काय काय घ्या. गुप्ती घ्या, काळा रुमाल घ्या, पंप कोणत्याही परिस्थितीत 12 वाजेपोत लुटला पाहिजे.
चला असं नाही सांगितलं. कृष्णाने सांगितलं का रे, सगळ्या गवळ्यांना गोळा केलं कृष्णाने, गवळ्यांना सांगितलं का रे, तुम्हाला एवढं दूध, तुम्हाला एवढं खायला तुम्ही वाळले का? मग एक एक गवळी सांगायला लागला, आमची आई दूध कमी पाणी मोकार, आमची आई डेअरीला दूध घालते आम्हाला नाही. कृष्णाने सांगितलं राजा हो, दुबळ्या तब्येती अशा जर ठेवाल, एक वाक्य पहिलं ध्यानात ठेवा, कालच झालं कीर्तनात पहा, अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा भयानक पापी. आणि आपलं नेमकं तेच झालंय. आपण असेच राहणार. 1947 पासून आपण टाळ्या वाजवतो. आता फक्त आशा वाजवल्या मिटलं, तेवढ्याच राहिल्या. वाक्य कुठवर आलं ध्यानात ठेवा. अरे गाया तुमच्या, दूध तुमचं, तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला मिळत नाही, मी खाऊ घालतो, चला करा. चला म्हणजे चोरी करायला चला. चोरीला काय काय साहित्य घ्या, बिअरच्या बाटल्या, 2-4 बल्ब, 5-6 अंडे, तोंडाला काळा रुमाल, वंगान सोळा, मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा. आणि ज्याला कळलं चोरी झाली त्याला पुन्हा मिस कॉल द्या. अशी चोरी नाही करायची. चोरीला साहित्य घ्या. काय घ्या? काठी घ्या. घ्या काठी, घेतली काठी. चाळलेली माती घ्या, घ्या खडे, घ्या काटे, निघा. गवळी हुशार. काठीचं काय करायचं? ज्या पोरांना काम करायचं नसतं ना, ती चौकशी बाजली राहतात. आपण एखाद्या पोराला म्हणा ना, पिंटूचे पप्पा घरी एक पाय, कुत्रा असलं मग, धावून आली मग, त्यांची उतरेल नसली मग, त्यांच्या घरात दुसरंच कुणी असलं मग, काय पोर. लहान आली पोरं लई कामाचे 3 प्रकारे. आघाव काम, आघाव. एकाची म्हातारी आजारी पडली म्हणून त्याला औषध आणायला लावलं, ते येताना 1.5 मीटर कापड सुतळीन बांबू घेऊन आलं. त्याने सांगितलं कशाला? तुम्हाला या बा वाचली तर औषध आणि गेली तर बांबू, हे 3दा घरके घालाय मोकळा नाही. आघाव, ही काम आगाव. एका बाईनं सुनबाईनं सासूबाईला सांगितलं, सुनबाईला सासूबाईनं सांगितलं, इंदुरीकरचं कीर्तन जाऊन येते, चुलीवर दूध आहे, मांजर दूध पिन ध्यान ठुई. सुनबाई म्हणली या जाऊन. सासू कीर्तनाला आली, सून घरात बसली, कुत्री आली, दूध पिली, पातेलं पलटी. सासू आली म्हणली दूध, म्हणली पिली ना कुत्री. तुला तर म्हणली ध्यान ठुई, तुम्ही तर म्हणले मांजरी उठवी. कुत्री हाणायचं काय काम राहिलं? मांजर आणि मांजर, बाकी वळवळ नाही. एक शहाणं घोड्यावर बसून देवळा पुढून चाललं, त्याला वाटलं देवळा पुढे घोडं उभं करावं, 2-4 देवाचं दर्शन घ्यावं. त्यानं 2-4 जणांना सांगितलं, पोरं मी देवाच्या पाया पडतो, तोपर्यंत घोड्यावर ध्यान ठेवा. ते घोडे का पाहत उभे राहिले, ते पाया पडायला गेलं, घोडे गेलं पळून. याले म्हणले, घोडं म्हणले मी गेले पळून. तुम्हाला सांगितलं ना ध्यान ठेवा, म्हणलं दिसत होतं तवर पाहिलं, आता कवर पाहायचं. जवळ दिसलं तवर पाहिलं, आता दिसतच नाही तर कवर पाहायचो, पाहायचंच तरी कवर. मग वाकिणी नाही का याने सांगितलं, गवळे घ्या का काठी घ्या. कशाला? दही कुठे असेल? वर. जर म्हणले पण त्याच्या अगोदर खडा कशाला? याने सांगितलं टांगलेल्या मडक्याला जर खडा मारला, जे भरलेलं आहे ते बद वाजल आणि जे रिकाम आहे ते टक वाजल. आणि हीच परमार्थातली चाचणी आहे. जो खरा परमार्थात मुरला ना, त्याचं मडकं बद वाजत, आणि ज्याचं टणक आहे ना, त्याला नुसतं आपण म्हणायचं टाळ नीट वाजव. तो लगेच धाबा टाळ, तुम्ही तो सप्ता. पुन्हा देवळा कधी दिसलो तर आपल्या खानदानीत फरक, विषय मिटला. आता आपल्याला तुमचं जमणारच नाही. पहा, हे कच्चं मडकं का पक्क? कच्च. पक्क्या मडक्याला काय नाही. खडा मारला खडा ना, खडा कशाला घ्यायचा? काठी कशाला? अरे म्हणले वर जर असलं तर खालून फोडा, तोंड लावा, बाहेर या. अरे पण एकाने सांगितलं माती कशाला? बावळेपणा करू नका म्हणले. जर गवळण जागी झालीच आणि आलीच तर तिच्या डोळ्यात घाला. पळायला सोपं. ऐकणारे काय कच्चे का? चष्मा घालून आली मग म्हणले काटे टाका म्हणजे गुतन. चपला घालून आली मग पुरुषांना सांगितलं तुम्ही चोरीच करू नका, तुमच्याच्यानं होणारही नाही. तुम्ही चोरीच करणार नाही. अरे तुमच्याच्यानं होणार नाही. ज्याचं मनच संशय, मनाची पापे न जाय तीर्थाची बापे. ज्याचं मन पापी आहे ना,
तो तीर्थात मरू द्या, तुमच्याच्यानं चोरी होणार नाही. आता बसणाऱ्यांच्यानं काय होईल? काहीच होणार नाही. काय होईल? काहीच होणार नाही. मग कृष्ण नाही पोटभर खायचंय का? अहो खायचंय ना, मग चोरी करा ना, होणार नाही. मग काम सांगतो तेवढं करा. काय तुम्ही तर काय चोरी करू शकत नाही, पोटाला तर पोटभर मिळणार नाही. मग तुम्हाला मंत्रच सांगून टाकतो, ज्याला पोटभर खायचंय ना त्यानं एकाच ठिकाणी यायचं. कुठे यायचं? चला कुठे? वा वा. गवळ्यावर तुम्हाला खायचंय का? मग पहिली आठ कुणाच्या मागे या? माझ्या. आता इथं घोटाळा आहे का बरं का? याल तरी अरे लागे. पण दुसरा शब्द अवघड आलाय, अवघे. अवघे याचा अर्थ कायेनं, वाचेनं, मनानं कुठं या? माझ्या मागे या. आणि जर तुम्ही एकट्या माझ्या माग आले तर तुम्हाला किती देईल? पोट. आता इथं एक घोटाळा आहे का? मानवी जीवन पूर्णांक का अपूर्णांक? अय मानवी जीवन पूर्णांक का अपूर्णांक? अपूर्णांक. एखाद्याला 3 मुली आल्या, तिसरीचं जमलं तो म्हणतो बस आता मोकळा झाला. नाही होणार. तोवर पहिली बाळातपणाला येणार, दुसरी ऑपरेशनला येणार. तू मोकळा शेवटपर्यंत नाही, शेवट सुद्धा बांधून न्यावा लागतो. तू उठून पाहायला बसलाय वार्ड नंबर 1 मधला 2 मध्ये कस काय आला? तू क्वालिटी बाज आहे, मोकळा होणार नाही. मानवी जीवन पूर्ण का अपूर्णांक? मानवी जीवन नेहमी अपूर्णांकात. मग जगात 4 गोष्टी कधी पूर्ण होत नाही. कोणत्या कोणत्या नीट आहे का? जावई, अग्नी, स्त्री आणि पोट. आता काही जावई डोकेबाज असतात, ध्यानात ठेवा. जावई म्हणजे सासूला सगुण ब्रह्म, जे पोराला चारलं नाही ते जावायला चारणार. एक खैर जावई आलं, खरलं जावई म्हणजे खलासच होईल. आणि ते पहिल्यांदा सासरवाडीला आलं, आदल्या दिवशी मुतून बितून नळ्या बिळ्या खाऊन आलं. आणि सासूबाईला पहिल्यांदाच पाहिलं त्यानं. सासूबाईने विचारलं मुलीला त्यांची आवड काय, स्वयंपाक करायला त्यांना नक्की काय आवडतं? याने सांगितले बघ तसं काही नाही त्यांचं, ते काही खात्या. त्यांना सोमवार नाही, एकादश नाही, नळ्या नोळ्या, खेकडं खुकडं बोंबलं सुकट ते हाणणार. फक्त अजून तेवढा पदार्थ त्यांनी खाल्ला नाही. जर जास्त पाजली ते सुद्धा खातीन. तर त्यांचं काय नाही, ते सुशिक्षित आहेत. शर्टिंग करून पेतात, मोबाईल ऑफ करून. ते स्टँडर्ड आहेत. मग हिनं वाटलं काय करावं म्हणून तिने जावयाला भजे केले. नीट आहे का बरं का उत्तर? जावयाला भजे केले. भजे सासूनं असे काढले काय सांगावं. भजे बाबा. जावाई घरी आला, सासूनं ताट वाढलं, जेवायला बसलं. जावाई लय हुशार, जेवायला बसलं. पण सासू इतकी मूडमध्ये, तिला भजे वाढायचं ध्यानच नाही राहिलं. भजे वाढायचं ध्यान नाही राहिलं. सावाई भजे का पाहायचं, भजे जावाय पाहायचे. आता जावयानं पहिल्यांदा सासू पाहायला असल्यामुळं त्याला हिच्या अवताराची कल्पना नव्हती. ही वणीची आहे का तुळजापूरची आहे का माहूरगडची आहे का कला केंद्रातली बुवा.
त्यानं अंदाज केला, आता काय करावा. पण जावायलाही हुशार, त्याची ही तिसरी सासू होती. त्याची ही तिसरी सासू होती. यानं डोकं, ते मुरेल होतं सासूच्या बाबतीत. त्यानं असं डोकं लावलं भारी. तो म्हणला, मामी कुंकू बळकट तुमच्या पोरीच. बस वाचलो मामी. काच जेवण आणि काच काय, तुमच्या पोरीच्या कुकाला धोका नाही मामी. काय मधल्या रस्त्यानं पायी आलो मामी. काय सांगावं मामी, खरंच तुमची पोर नशिबान. काय साप पाहिला मामी म्या आयुष्यात, पहिलाच एवढा लांब साप पाहिला. सांगताना सुद्धा मामी अंगाला काठी येत्या. काय सापाची लांबी सांगू मामी, कंप्लीट माझ्या ताटापासून तर भाज्याच्या टोकरी इतकी. सासू म्हणली बाकीचं जाऊ द्या, भजे राहिले कडे ते बाकीचं जाऊ द्या. म्हणलं सासूला मागून कळलं ही भजे सापाची लांबी का वाढली वा. नाही तर काय सांगा, वाक्य नीट आहे का. जावाई हुशार, वाक्य नीट आहे का. आपलं कुडवर आले, तुम्हाला पोटभर खायचंय का. पोट कधी पूर्ण होतंय का. अपूर्ण जीवन जावई कधी पूर्ण आहे का. म्हातारं होऊ द्या तरी मांडव परत नीची अपेक्षा करते. स्त्री कधी तृप्त आहे का. जमीन इकून साडी घ्या, ती म्हणती थोडं डिझाईन खराब आहे. स्त्रीला सोन्याचं तर लय अवघड काम. दारुड्याच्या बायकोला सोनं नाही, कीर्तनकाराच्या बायकोला मोकार सोनं. हा केलं दारूची बायकोला शिष्या द्यायची. काय सोनं काय सोनं काय सोनं नाही काय नाही. जावई जरा जास्तच प्या, तो नवरा तिचा जास्तच प्याला म्हणला, हिला मडूनच टाकीतो. हे लय बॉम्बला तर ना. ते जत्रात गेलं, 1 किलो सोनं आणलं 100 रुपयाला. चे पॉलिश करेल अशी सजवली बाई आणि निघली बाजारात. आता हे जनावर कधी नवत मेकअप करेल, इकडं बाज आणि तिकडं पाय टाकायचं. चोरांनी पाहिलं बा. चोर म्हणले एवढी मोठी पायी आपल्या तालमीतून कशी सुटली. चोरांनी तिचा पाठलाग गेला, ती घरी गेली. संध्याकाळी चोर हजर. फटकावली तरी सोडी ना, फटकावली तरी सोडी ना. कसं आहे सोनं मरणाची हाणली आणि चोरांनी वर म्हणून घेतलं निघली. ती म्हणली न्यायचं तर न्या, खोटत आहे. चोर अजूनच बिघडली, म्हणली अख्या रात वाया गेली खोटं सोनं. माग आली मरणाची हाणली परत. ती म्हणली हाना, हाणायचं तर हाना, याच्यापेक्षा मा पप्याचा बाप जास्त जाणतो, हाना आता काय हाना. आता आज त्यांना सोनं म्हणलं काय साधं काम आहे. शुद्धी आहे ना तुम्ही सगळे. जावई, स्त्री आणि अग्नी आणि पोट कधी पुरं होत नाही. वाक्य बारीक बारीक काय काय बरं का. उदाहरण नीट आहे का. हे तर कधी भरतय का नाही, पण एकाच भरत आहे. कोणचं भरत आहे नीट आहे का. हे पोट तृप्त होतंय कोणचं माहिती का. एकाच होतंय. कुणाचं कुणाचं होतंय. ज्यानं गोपाल हृदयात साठवला त्याला बाकीच्याची काय गरज आहे का. येवणी गोपाळ साठविला जी हे हृदय, ज्याने भगवंत साठवला त्याला काय गरज आहे. उत्तर परत नीट आहे का. अधिकाचा महिना धोंडा. धोंडा महिना म्हणजे जावयांचा महिना. आणि जावयाने जेवायला बोलवले. गावातले शहाणी बोलवले. तलाठी, ग्रामसेवक, शाळा मास्तर, अंगणवाडीची बाई, नर्स, सगळे शहाणी जेवायला बोलवून म्हणले जावायला. जावयाबरोबर स्टँडर्डच माणसं जेवायला पाहिजे. उभ्यानं नाही. उभ्यानं जेवावं पण कोणी, ज्याला मूळव्याधाचा खास त्रास, ज्याला बसल्या बसल्या आग होती तो उभ्यानं जेवला तर ठीक. पण आता अजून तर काहीच नाही. अजून पसरूनच जेवती. 2-3 वर्षांनी डायरेक्ट सपाट पसरणार, नाकानं जेवणार, स्टँडर्ड जेवणार. आता इथं वाक्य नाही राहिला. सासूबाई बासुंदी करायला बसली, जावाई पेपर वाचित बसले. पेपर बाहेर राहतो. इंदुरीकरांचे कीर्तन झाले एकदम कोपऱ्यात. 5वी बलात्कार पहिल्या पानावर. पंप लुटला हेडिंगला. तांदूळ गुरुजीच्या घरी सापडला मधल्या पानावर. अंगणवाडीची बाई घोगऱ्याने फुगली. फोटो सगळं बाई. शिळीला 6 बकर झाली. बकरा सगळं शिळी. पुढील तपास चालू आहे. म्हणजे आता आत बकर पाहिजे का अजून पुढे काय तपास राहिला. 6 बाहेर आले ना, आता कुठं बाहेर पाहिजे. वाक्य नीट आहे का. जावाई पेपर वाचित बसला. उत्तर नीट आहे का बरं का. लय महत्वाचा मुद्दा आहे. काय शब्द चाललाय. अय पोट पुरं होत नाही. मग जावाई जेव्हा सासूबाई बासुंदी करायला, सासूबाई बासुंदी करायला, गावातली माणसं जेवायला. आणि नेमकी गंमत झाली. सरपंच जरा बोललो होत. बासुंदी
खास चालली आणि सासूबाईला सर्दी झाली. धुराचं प्रमाण जरा वाढलं, नाकातला माल काय दम काढीना. सासून असं न्याट लावलं, काल तहानला जावाय पाहा काय रंगीत तालीम झाली म्हणा मामीची. पण एक टाइम असा आला, बासुंदी डागायला लागली आणि नाकातल्या मालानं जागा सोडली. रिमोट कंट्रोल घरी राहिल्यामुळं चॅनल फिट बासुंदीत आला. तिनं गपक्यात कालता फिलावला आणि जावयानं पाहिला. बस म्हणलं आमुष्याला एखादं आता विषय जेवायचं नाही, जेवायचंच नाही म्हणलं. बस झाली ती झाली. मग बाकीचे शहाणे आले, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडीची बाई, शाळा मास्तर बिस्तर जेवायला बसले. आता त्यांच्या पंक्तीला काच श्लोक बासुंदी म्हणल्यावर ती मंडळी घरूनच गुंड्या काढून निघली. आणि बासुंदी म्हणल्यावर मग गुंड्या सावरूनच बसली. त्यांनी वाट्याच्या वाट्या सुरू केली. बा जावाय नुसता बासुंदी पाहायचा, काय करावं मग. तर यांनी निमे हाणल्या वाट्या. ही मंडळी ही असं खायला गुलामच. त्यांनी 3-3 वाट्या हाणल्या. जावाई जेवण सासरे बा आले. जावाई बा इज्जतीचा प्रश्न आहे, काय लग्नात अपूर्ण राहिला संधीवरचं तुकडं गाण टाकले घेऊन टाकू, पण ते माझी इज्जत घालू नका. तुम्हाला मामा हा इज्जतीचा प्रश्नच नाही, मला जेवायचंच नाही हो. तर परत या शहाण्याने वाट्याच्या वाट्या ते वाढणार थकलं तिकडं. मग मेहुणा आला. त्यांनी सांगितलं दाजी माया लग्नाचं कपाटीनं नाव खोडून तुम्हाला घ्या, पण ते येडेवाणी करू नका. माया बायकोचा शालू काय ती आता शेवटच नेसणार आहे, तो तुमच्या बायकोला न्या, पण ते जेवा. तो मला त्या शालूला आग लाव, मला जेवायच नाही. मग मिवणी आली. आता मिवणी म्हणले कसा आहे माणूस असो, जरा अक्षत त्याच्यात लहान असावं, मग गेला कार्यक्रम मिळा. लहानी मिवणी बी हेकणी होती, भाषा का बाज जिलेबी का मागायची. ती क्वालिटी बाज मिवणी होती. आपल्याला वाटतं आपल्या काय ती दुसऱ्यालाच खून व्हायची, असा गोठाला आला. आणि ती आली ती जावायला पाहिजे खरुसली. ते माझ्या मेवण्याला म्हणे दाजी दाजी. दाजीला वाटलं ती शाळा मास्तरशी बोलती. दाजी तिचं काय नाही, ती म्हणायची दाजी इज्जतीचा प्रश्न आहे, तुम्हाला तुझ्या इज्जतीला आग लाव. एक वाटिका फैनं माझ्या हातानं प्या. तो म्हणला मी तुझ्या हातानं औषध घेईन, बासुंदी नको. आणि मग बोय 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 पदर खोशेलन, बांगड्या माग करेलन, अवतार आला. सासूबाई डायरेक्ट कपाट उघडलं. जावाई बाई कपाट याच्यातला माल इज्जत घालायची का माई. आज एवढी येडेत का, टोकरीच्या टोकऱ्या बासुंदी आणली शहाण्यानी आणि तुम्ही येडे. त्यांनी आता पातेलं खारडायला सुरुवात केली आणि तुम्ही वाटिका पाहि ना. जावाई म्हणला मामी मी जेवत नाही, हा माझा प्रश्नच नाही, फक्त मला एक सांगा मी खाऊ काय. सासू म्हणली खाऊ काय म्हणजे हे मूर्ख आहेत का, सरकार त्यांना फुकाट 6वा वेतन आयोग देते का. 3री वाटी आणली आणि तुम्ही मूर्खासारखं म्हणता काय खाऊ. म्हणला मामी गोपनीय मामला आहे, हळूची चरितो नक्की काय खाऊ. माय म्हणली तुमचं डोकं बिलं, नक्की काय खाऊ म्हणजे जीव गेला म्हणली माई. बासुंदी आटून म्हणता काय खाऊ. अजून दामानं बोला मामी, तुमचा बीपी वाढन मामी. मी बोललो फक्त मला एक सांगा, आता मी बासुंदी खाऊ का तुमचा शेंबूड खाऊ. मला जेवायचं नाही. गवळ्यांना सांगितलं कृष्णाने, गवळ्या माझ्या मागे या, किती देतो.
आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. गवळ्यावर जर कुठं आता उत्तरलंय मग अवघड आहे बरं का थोडं. जर माझ्याच माग आले तर किती मिळल? किती मिळल? पोटभर. पण आत काय आहे? माझ्या मागे आले तर. आता नीट आहे का? कसं मिळेल? आजी देतो पोट भरी. आता पुरं कधी म्हणतो माणूस? नीट आहे का? पुरं. पुरे म्हणला का माणूस कधी? पूर्ण एकदा म्हणतो ना माणूस. बस कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. बस बाह्यरंगाने नाही. जगामध्ये किती पाय झाले असतील, नीट आहे का वाक्य? जगामध्ये किती पाय झाले असतील, किती बी, पण आमच्या जिजाबाईच्या पायासारखा पाय नाही झाला. आखी दुनिया म्हणते आखी दुनिया म्हणते जिजाबाई तुकोबरायला शिव्या देत होती. आपली भेजे खराब झाली. जिजाबाई शिव्या देत होती पण आपल्या बायकोपेक्षा कमीच. आपण जर चांगला विचार केला तर घरी सुद्धा जाणार नाही. ध्यानात ठेवा. पाय जगात कुणाचाही झाला असेल, उत्तर नीट आहे का? जगाच्या पाठीवर एकच पाय असा झाला, देवाने हातात धरला. पाय होऊ द्या किती बी, पण एकच पाय असा झाला. तो कुणी हातात धरला? देवाने. आणि देवाने जिजाबाईचा पाय हातात धरावा याला म्हणायचं पुरा परमार्थ झाला. बस पुरे कधी? कृत्य कृत्य झालो, पाय हातात धरला. याच्यापेक्षा काय? याच्यापेक्षा काय राहिलो? पाय हातात धरा. काय देवाने काम करावं? नीट वाक्य आहे का? पाय हातात घ्यावा, बोट घ्यावं, जिभेवर फिरवावं, ओलं करावं आणि जिजाबाईच्या पायाला चोळावं. देवाने, जगाच्या बापाने, आणि जगाच्या बापानं जी बोली बोट फिरवावं जिजाबाईच्या पायाला चोळावं. कशाला? काटा दिसायला. काय लोक आहे, काटा दिसायला. ज्याला जगातलं दिसतं त्याला हिच्या पायातलं दिसत नाही का? जिला आरसीसी इमारतीत केलेलं पाप सुद्धा दिसत, त्याला पायातलं दिसत नाही का? देव पाय बोट का ओलं करीत होते माहितीये का? देव बोट ओलं करून जिजाबाईच्या पायाला का चोळत होते माहितीये का? जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिभेला लागाव ही देवाची इच्छा होती. काय पाय होता? जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिभेला लागाव. पुरा परमार्थ. पुरा. तिथं काय काम आहे? बाकी काय शिल्लक राहिलं? पुरा. आणि पुरा तिथं लागावा एवढीच इच्छा होती. याच्यापेक्षा काय नव्हतं. याच्यापेक्षा काय? पुरा परमार्थ झाला ना. पुरा. तुकोबारायाच्या तोंडातून फक्त शब्द गेला होता, मी तुला अनुग्रह देईन. आता सरलट शब्द खोटी ठरत आहे. पण निळोबाराया असं जबर काम. नीट वाक्य आहे का? निळोबाराया असं जमर का? माळ घालीन तर तुकोबारायाशी. तुकोबाराया वैकुंठाल निघून गेले. वाक्य नीट आहे का? तुकोबाराया वैकुंठाल निघून गेले आणि अनुग्रह द्यायचा शिल्लक राहिला. हे काय कठळ काम? बसले सांगितलं भेटलंच पाहिजे. तुकोबा झाला पाहिजे. पांडुरंग परमात्म्याला विटेवरून खाली उतरावं लागलं. निळोबाराया समोर येऊन उभे राहिले आणि निळोबारायाला सांगितलं डोळे उघड मी आहे. निळोबारायाने सांगितलं शहाणपणा करू नका, तुम्हाला बोला लावलं कोणी? पार्थिल्या वाचून आला सिगा. निळोबाराय म्हणले करार कोणचा? माझा आहे. करार कोणचा आहे? माझा तुकोबरायचा. निळा म्हणे आम्ही न ओळखीचे, तुका याचा धावा करीत असे, तुका याचा धावा करीत असे. मी कुणाला बोलितोय? तुकोबरायाला. तुकोबराया वैकुंठावरून आले याला म्हणायचं परमार्थ कसा झाला? पुरा परमार्थ. तिथं बाकी काय काम करायचं राहिलं नाही. मग तुम्हाला पोटभर खायचंय का? कंडिशन नंबर 2 देतो, पण किती? पोटभर. पण पथ्य पाळा. अहो पथ्य काय? हळूहळू
कोणासी न बोला कोणी कोणासी हळू हळू आता इथं महत्वाचे आटा कळली का गवळण कळू राहिली तुम्हाला काय चाललंय पोट भर देतो पण माझ्या माग आले तर पोट भरणार पण एकट्याच्या बाकी नाही पण यायला पथ्य काय ढाळे ढाळे के तुलोने एक वेळ ढाळे ढाळे नियमाने पण कसं या हळूहळू या आणि हळूहळू येताना एक करा अनंत वाचाळ बरळती बरळ त्या काहीचा दयाळ बरळत येऊ नका माझ्या मागे जर आले तर हळूहळू याचा अर्थ नित्य नियमाने आणि तुम्हाला वाक्य सांगून टाकतो काही नित्य नियमाविन अन्न खाय तो श्वान ध्यानात ठेवा सकाळी उठल्याबरोबर निदान हाताचं दर्शन घ्यावं पृथ्वीचं दर्शन घ्यावं सूर्याला नमस्कार करावा एकही कृत्य न करता ज्यानं चहा घेतला तो जातीचा कुत्रा म्हणावा काही नित्य नियमाविना अन्न खाय तो श्वान आणि काही नाही लोकांनी त्या परमार्थाचा उगाच बोबाटा केलाय लय ज्ञानेश्वरी वाचाय तू गपराय मोकार देव चुळीत बसू नको या देवानी काय चुळीत देव मोकार देव बारीक झाले तो लपडे तसे जशीच राहिले देव नव्हे करायची पाळी आली एखाद देव चोळेन कुत्रा आलं त्याने देव फेकून आणला कुत्र्याला आता काय त्याला करीन तो देव एखादं देव चोळेन पाणी अंगणात फेकलं 2 देव वाटेच्या खाली ते देव म्हणजे आंघोळ घाल नको पण गारसून मारून तुला कोण लागलं देव चोळे तो मार राहिला आता काही लोक 10,000 रुपये घालून देवाला जातात 4-4 दिवस कुठं जेवा द्यात तुमच्या बापान पाय लाग देव नळ्या नुळ्या खातून मग जातो आणि त्याची बाई कोणती माझ्या पाप्याच्या बापानं आखे देव केले ग बाई केले पप्प्याच्या बापानं देव केले ग बाई केले पप्प्याच्या बापानं देव केले ही गोष्ट खरी आहे पण कोणच्या संग केले हे जर तुला कळलं तू उरेल तामटाचं औषध पिशिंबाई तू एवढ्यावच गपराय काचे देव केले का सगळ्याला पाड्या मला एक सांगा बाह्य रंगाने केलेला परमार्थ यशस्वी झाला आणि त्याला देव भेटला अशी मला जगात केस दाखवा बरं तुम्ही साधी उदाहरण आहे का मला भारताच्या इतिहासात असा एखादा संत दाखवा भारताच्या इतिहासात का तो म्हातारपणी धार्मिक झाला आणि मग देव भेटला तुम्हाला संप्रदायातल्या संतांचा शेवट देव मिळण्याचा इतिहास माहिती काय भगवान श्री ज्ञानोबा 22 वर्ष नीट वाक्य आहे का भगवान श्री ज्ञानोबा 22 वर्ष आद्य गुरु शंकराचार्य 32 वर्ष स्वामी विवेकानंद 39 वर्ष आणि शेवटचा इतिहास वारकरी संप्रदायाचा 42 वर्ष तुकोबारायानंतर संत झाले का नाही ते तुमचं तुम्ही पहा हे लोकांनी केली आता जे संत आहेत कोणी करेले लोकांना तुम्हाला काय तुम्हाला आता जर कोणी सांगितलं बा इंदुरीकर संत आहे झाला संत त्याला काय व्हायचं फक्त हे कपडे काढायचे डोंगरात बसायचं पायाला हात लावले पोरं होत्या बी लागली लोक पाय कापून न्यायला बसले लोकांना काय शेवटचा इतिहास किती वर्ष 42 बस 42 वर्षानंतरचा संत नाही ते बाकीचे तुमचे तुम्ही ठमारा आणि संप्रदायामध्ये जास्त वयस्कर जगलेले संत एकच नामदेवराया वय 80 वर्ष नामदेवरायाच्या नंतर प्रेम करावं लागतं त्याला भक्ती करावं लागती शेवटच्या घटकेला राजे शिवाजींना कोणत्या गडावर ठेवण्यात आलं कोणत्या गडावर रायगडावर माणसं काय प्रेम करते सब पैसे के भाई है राजा दिल का साथी कोई ने आपण काय प्रेम करतो राजे शिवाजींना शेवटच्या घटकेला रायगडावर ठेवण्यात आलं कालांतराने राजे शिवाजींची तब्येत खालवली राजे शिवाजींजवळ वाघ्या नावाचा कुत्रा होता ध्यानात ठेवा कालांतराने राजे शिवाजींचं देहावसन झालं माणसं रडली यात काय नवल आहे चंदनाच्या चितेमध्ये राजे शिवाजींचा देह ठेवला वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चितेत उडी टाकली होती आजही राजे शिवाजींच्या समाधीच्या शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे जरा ताळ्यावर राहा शिवाजी किती मोठा कुत्र्याला कळलं राम किती मोठा रावणाला कळलं रावणाला
आणि आता रावण म्हणतो राम झालाच नाही. काय जमाना आला. शुद्धी आहे ना तुम्ही. तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगा, राम रावणाचा विरोधी बाह्यरंगाचा का अंतर हो. बाह्यरंग. मग रावण खरा भक्त कोणाचा होता. खरा भक्त कोणाचा होता. रावण. त्याला आतून कोणाचा जप करीत होता. आतून रामाचा, बाहेरून. तरी रावण म्हणतोय सेतुबंध कोणी बांधलाय. रावण म्हणतो रावण. अय रावण म्हणतो आणि रावण म्हणत्या राम झालंच नाही. 2007 साली पैदा झालेली रावण राम झाला नाही म्हणतात. हॉटेलला नाव होतं कृष्ण बार बिअर बार, गोपाल कृष्ण ढाबा. मग राम किती मोठा होता कोणाला कळलं. रावणाला. गाथा किती मोठा होता पाण्याला कळलं. पाण्याला 13 दिवस पाण्यात ठेवला. पाण्याची टाप नाही झाली बुडवायची. पाणी टाकून पिणाऱ्या जातीला कधी कळन. पाणी टाकून दोत्र वल्ल करणारा जर म्हणला मला गाथ्याबद्दल शंका आहे, तर गाथा किती मोठा होता. अजून 5-10 वर्षांनी जर फास्ट कॉम्प्युटर युग आलं ना, तो लोक डायरेक्ट म्हणतील ह्या माझ्या नावाच्या पुढे माझ्या बापाचं नाव सुद्धा मला शंका आहे, तुम्ही याला कट करा आणि जो माझ्या मनात येतो ठेवा 1 महिनाभर. काय लोक आहे. आणि एक वाक्य तुम्हाला पहिलं सांगून टाकतो, आपला धर्म, आपला संप्रदाय आणि आपल्या माणसांच्या किमती आपल्यानेच कमी केल्या, दुसऱ्यांना नाही. हे कधी देणार. कधी देणार. आपल्या माणसाचा कट्टर शत्रू जर कोण असेल, आपली सून खट्याळ आहे, शेजारच्या बाईला काय माहिती. वाकमन घरातच आहे ना, हिंडतो इकडं तिकडं चहा पित आणि भुकतो इळभर. आपलाच वाकमन आहे. तुकोबरायाच्या गाथ्यावर प्रश्नपत्रिका काढणारी कोणाची आहे. मला एक अवलाद भेटली, त्याने सांगितलं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असं म्हणतात. म्हणलं कान फडफडीन गेलेच. मग म्हणलं विमान कुठं उतरलं होतं. म्हणलं तुझ्या चुलत्याच्या वावरात, तुझ्या बापाच्या वावरात झेंडू होता, यंदा भाव चांगला होता. काय लोक आहे. याकडे तर मला डायरेक्ट सांगितलं एवढ्या संतांनी चमत्कार केले, मग निदान आत्ताच्या एखाद्या बुवानं एखादी भिंत का चालू नाही. त्याला मी सांगितलं तुला बाकीच्या बुवाची गरज नाही, मी एकटा भिंत चालून दाखवतो, तू फक्त वाघ हो बसून ये. का कधी भिंत चालती का खैऱ्या. दनादन पायजाम्यात मुथतो आणि येड्या बाबळीत गुथतो. त्याला वाघाव बसून ये, हातात सापाचा चाबूक घेऊन ये आणि 12 वर्ष तपश्चर्या करून ये. चालली भिंत. आणि हे सगळं गाबाळ आपलंच झालंय आणि आपली क्वालिटी फास्ट झाली. अजून 5-7 वर्ष थांबा तुम्ही, आपली जवळ बुंगलीची आणि आताही बुंगेलच. वाक्य कुडवर आलं तर त्यानं कुठे गेलो तुम्हाला जागे आणून घाललं. ढाळे ढाळे केतलोन एक वेळ माझ्या मागे या, पण कसं हळूहळू या. आणि हळूहळू आले ना पोटभर देणार. फक्त एक करा, वरची घाण बाहेर काढून या. वरची घाण बाहेर काढून. वरची घाण बाहेर काढा याचा अर्थ आतली बाहेर काढून मग फेकून द्या. आतली घाण बाहेर. तुम्हाला एक सांगू, निर्मळ जीवनाने तुम्ही देवाकडे गेले ना, देव काम करणार, हा गवळणीचा भावार्थ. आणि आता काल्याचा प्रसंग पटापटा ऐका. राम दिवसा बाराला, कृष्ण रात्री बाराला, राम भर उन्हाळ्यात, कृष्ण भर पावसाळ्यात, राम नवमीला, कृष्ण अष्टमीला, राम राजवाड्यात, कृष्ण जेलमध्ये. यानं त्यांचं भारी होतं. ते आपलं यानं, आपलं यानं पूर्वी लय सोपं होत. बाईचं पोट दुखायला लागलं का रस्ते खास होते, तोवर कोणी खडी खात नव्हतं. त्यामुळं रस्ते खास. गाडी आदळली का बाई बाळातीन झाली पाहिजे. रस्ते खास होते.
पूर्वी कसं होतं, आपलं लई सोपं येणं. बाईचं पोट दुखायला लागलं का बैलगाडीत घालायचं, गाडी आदळली, चाइल्ड इज कमिंग आउट. आता लय अवघड आहे. फाईलच आहे बायकोला, जशी ऑफिसला निघाली 3 महिन्याला आणि त्या फाईलवरच लिहिलंय पुन्हा येताना घेऊन या, तुम्ही या फाईल घेऊन या. मग आता आपली बायको बाळणपणा नेल्यावर लय प्रॉब्लेम. गेल्या बरोबर आतमध्ये नेल्याबरोबर डॉक्टर आपल्याला विचारत, हे तुमच्या मिसेस? येस. तुम्ही यांचे मिस्टर? येस. कॉम्प्लिकेटेड केस. आला कुठाना काय पोर आडवा आलंय, आतले हात मारून टाकावं लागल, नाही तर सिझरिंग करावं लागेल. महिला मंडळाला एक वाक्य सांगतो बरं का, जगातलं सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असेल तर भ्रूणहत्या. आता आपल्याला पोरं होऊ देते नाही लोक. आता आपल्याला पोरं किती असावं हे सुद्धा सरकार ठरित हो. पोरं सुद्धा कोणी मन मोकळे ना होऊन देईन. काय दिवस आले. अहो 3रं झाल्यावर फॉर्मच भरता येत नाही, बाहेर झालं तर चालन. काय आमच्या जुन्या लोकांना पोरं राजी. बोय 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 बोय. 13 पोरं 26 सुना, अख्खा वाडा पाटलाचा. आणि आता 2च, त्याच्यात एक उरफाट, एक एक. कधी द्या. शेतकरी नाही करीत बरं का भ्रूण हत्या कधी. शेतकरी मोकळ्या मनाचा माणूस आहे, जुळे का होईना. तो म्हणतो चाल जाऊ दे मरते, एक म्हैशी किल, एक पारडू इकील, एक पंप लुटील, काही करील. एक नुसतं वरलील सोडलं तरी 200 कमवून ती सीझन काढील. ते होऊन जाऊ द्या. शेतकरी पण ही जास्त पगारावाली भिकारचोट क्वालिटी आहे ना. एवढ्यात जास्त भ्रूण हत्या कोण करतं? कोण? नोकरीवाले. कोण डॉक्टर असेल तर त्याला सुद्धा सांगून ठेवतो बरं का, जर एखाद्या डॉक्टरने पैसे घेऊन आत्महत्या आपलं भ्रूण हत्या केली तर काल्याच्या कीर्तनात सांगतो बंगल्यात गुतून मरण ते ध्यानात. भ्रूण हत्या कधी करू नये, कधीच करू नये. जगातलं सगळ्यात मोठं पाप. आणि सगळ्यात मोठं म्हणजे ह्या नोकरीवाल्याला पुरी नकोय. 25,000 रुपये पगार आहे तुला, तू काय असा गाडामुळे तू काय पोर झाला बोंबलो तो. अहो पोर ज्यांचे लग्न झाले ते वाचले लटकले ना. मी हायवे हाकडे फुलकान चालली, सगळे हायवे 35-40 व फुलकामून चालले. हाच घोटाळा झाला. मुलीच नाही, अजून 5 वर्षानं पोरग सोडून द्यावा लागेल. विनोद समजू नका, मुलगी व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला पोर पाहिजेच, कुणी काही म्हणून. पोराचं काय घेऊन बसले, ते मोठं झालं म्हणतो माझ्यासाठी काय केलं त्याला काय माहिती. शुद्धी आहे ना तुम्ही. वाक्यनी नाही का कुठं आलोय ध्यानात ठेवा ना. राम दिवस बाराला कृष्ण, रात्री बाराला राम, भर उन्हाळ्यात कृष्ण, भर पावसाळ्यात राम, नवमीला कृष्ण, अष्टमीला राम, राजवाड्यात कृष्ण जेलमध्ये. आणि अवतार घ्यायचं ठरलं नीट आहे का. आता आपलं येणं वेगळं आहे. आपलं येणं डॉक्टर म्हणताय कॉम्प्लिकेटेड केस आहे, बहुतेक तुम्हाला दोन्हीपैकी एक मिळेल. एक तर पोरगा मिळेल, नाही तर पोराची आई मिळेल. बोला दोघांपैकी तुम्हाला काय पाहिजे. बोला. तुम्ही बायकोच मागणार, पोरच बायकोच मागणार. तुम्हाला ते पोरं परत होती, त्याला काय फॉर्म भरायचं नाही. मग हे जर आपल्या वेळेस झालं असतं मग आज कालेज कीर्तनच नसतं झालं, आलोच नसतो ना. हो मग यायचं ठरलं. मग हे महाशय कधी आले नीट आहे का. बुधवारी आले, रात्री 12ला आले, श्रावणात आले. आता त्याची उत्तर बारीक बारीक आहे का. श्रावणातच का आला. सगळीकडे हिरवीगार हिरवळ, वड्यांना पाणी, प्रसन्न वातावरण, पक्ष्यांचा चिवचिवाट, झाडांना फलफुलावळ. कोणत्या महिन्यात. श्रावण महिन्यात. ओढे धोधो वाहतात, डोंगर हिरवी काच टाकतात, त्यावेळेस आले. आता हे माशे रात्रीचे का आले हा घोटाळा आहे. का आला कृष्ण रात्री जन्माला. त्याचं उत्तर निराय का. कृष्णाचा अवतार अज्ञान रूपी अंधकाराकडून ज्ञान रूपी प्रकाशाकडे नेणारा होता, म्हणून रात्री आला. आता बुधवारी का आला त्याचं उत्तर सांगतो. बुधवारीच का आला. चंद्रवंशातला मूळ पुरुष बुध होता आणि वंशाची सातत्यता वाढवण्यासाठी बुधवारी आला, रात्री आला. आणि आल्याबरोबर आई रडायला लागली.
बाबा 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 पहिले 6 गेले, सांगायची काही गरज नाही. हा महाशय जन्माला आले आणि आई रडायला लागली, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी, झणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील. आई म्हणली आलाय ना जन्माला लपवा. पहिले 6 गेले, हा जाता कामा नाही. आलं ते खट्याळ होत. ते आल्यावर ताईटच आलं आणि आल्याबरोबर आईला लगेच म्हणला, मम्मी मम्मी डोंट क्राय अँड डू नॉट टेक एनी टेन्शन. मम्मी अजिबात चिंता करू नको, मी मरायला जन्माला नाही आलो, मरायला नाही आलो, मारायला आलोय, मारायला आलोय. फक्त एक कर, मला इथं ठेवू नको. कुठं दे येई गोकुळात. अरे नंदाच्या घराला ने आणि तिथं माया उपजली, तिला इथं घेऊन ये. कुठे गेला कृष्ण? पटापटा ऐका, आता टाइम झाला. कुठे गेला कृष्ण? गोकुळात. गोकुळात गेला आणि बाबाला पहिलं गिराईक लागलं. पहिली कोण लागली? कोण? पुतना. आता काही लोक म्हणतात बा पुतना भयानक मोठी राक्षसी नव्हती. बावळेपणा करू नका, वाक्य नीट ऐका. कृष्णानं पुतना कुठं सापडवली एवढं नीट ऐका. पुतना पहिल्यांदा गोकुळात आली तेव्हा पोहरं मारीत मारीत आली. तिला नक्की हे पोर माहीत नव्हतं. आली तेव्हा कधी आली पुतना? षष्टीला आली. नीट ऐका, षष्टीला का? विकार किती? किती? 6. तिला कारणीभूत कोण? माया. आणि माया म्हणजे पुतना. माया मारली, मग बाबळ भट नावाचा अंकार मारला. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. आणि मग कृष्णाने खोड्या करायला सुरुवात केली. वाक्यनी डाय का बरं का, कुडवर आलो. मग पहिली पुतना मारली, दुसरा बाबळभट मारला. मग खोड्या करायला कोणाची सुरुवात केली? चित्त चोर येले. नंदाच्या नंदाने चोरी करायला सुरुवात केली. मग गवळणी अशा मेकअप करून यायच्या, दम द्यायच्या कृष्णाला. माझ्या घरी येऊन पाय, माझ्या घरी येऊन पाय, माझ्या घरी येऊन पाय. तो म्हणला मी कोणच्या भिकार बोंबल्याच्या घरी जायला मोकळा नाही. ज्याच्या घरी जायचं त्याच्या गळ्यात माळ पाहिजे, त्याच्या कपाळाला गंध पाहिजे, त्याच्या 22-24 लाखाच्या बंगल्यात बुक्का पाहिजे, एखादा ग्रंथ तरी पाहिजे. नाही तर ते उभ्यानं जेवणार, पसरून आंघोळ करणार, नळ्या नुळ्या खाणार, असं गिरायकाच्या घरी मी जात नाही. मग त्यांनी सांगितलं मी कुणाच्या घरी येईल, घर मला खास पाहिजे. मग गवळणी सांगितलं बघ कसा येतो. मग बऱ्याच खोड्या केल्या. बाहेर निजला होता म्हातारा, त्याच्या डोई फोडीला डेरा. गवळणीनं रांगोळी काढली, मुतलं. रांगोळीवर जाऊन गोलाकार मुतलं, त्यावर मुते चक्र पाणी. आणि मग जरा बाया बिघडल्या. हे बड्या घरचं जरा लईच्या देवानी करायला लागलं. मग यशोदे का मोर्चा आला. 2-3 तास गाड्या जाणार नाही ओळखीच्या सोडून. आज दिवसभर अजिबात दुकानं उघडणार नाही. पुढून मागून ओरिजिनल खप चालू राहील. रस्ता रोखो झालं, मोर्चा झाला. आणि मोर्चा यशोदेकडे आला. यशोदे बाहेर ये. लय नाकाने कांदे सुलती माझं पोरगा असेल, माझं पोरगा तसं. यशोदा म्हणले बायो जरा तोंडाला लगाम घाला, माझं पोरगा तुम्हाला माहित आहे.
माझं पोरग आहे. मग यशोदा म्हणले तुम्ही लपून याची गोटी लागता हरीच्या पाठी, तुमची एवढीच रीत खोटी, तुम्ही काय चांगले आहेत का? मग एक गवळण म्हणली तुला धरून आणून दाखीन तवा कळण. यानं सांगितलं घ्या तिचा मोबाईल नंबर लिहून. मिस कॉल द्यायचं नाही. मोबाईलनं जेवढा तमाशा केला जगात तेवढं सायकलवाले का मोबाईल हॅलो धडकलं पडलं. जर टमाट्याला चांगला भाव मिळाला असता यंदा तर प्रत्येक शेतकऱ्याकडे 2 मोबाईल असते. बायकोचा घास कापून झाला का तिने लगेच फोन करायचा, हॅलो दोरखंडाची गरज आहे. त्याला लगेच तिकून सांगायचं दोरखंड सापडत नाही वाड्यात बांधून आण. अजून 2 महिन्याने प्रत्येक घरात 2 मोबाईल राहतील, एक किचन मध्ये एक बाथरूम मध्ये. नवरीची आंघोळ संपली की तो बायको लगेच फोन करणार, हॅलो टॉयलची गरज आहे. बायको लगेच सांगणार दूध उतू जाण्याची शक्यता आहे, तसेच बाहेर या. हा काय त्या मोबाईलनं तमाशा केला. कवाय मोबाईल येतो, मोबाईल करणाऱ्याला काय माहितीये कुठं बसली. त्यानं जे नेट उठवलं, हॅलो कुठे आहे तू, अय अहो ते बोला ना जो. यानं असा दणका उठवला, हॅलो कुठे आहे तू, अय अरे कुठे आहे, अहो ते बोला ना जो. अय अरे कुठे आहे तू, कुठे आहे तू, ते बोला ना जो. तेवढ्यात त्याचा मागून मोठ्यानं आवाज झाला. तेव्हा याला कळलं याचा काय कार्यक्रम चालू आहे वा. काय काय मोबाईलचा तमाशा पाहत राहायचं फक्त कलियुगात काय होते. चला पुढं घोटाळा नीट आहे का बरं का. मंगवळण म्हणली धरूनच दाखी. यशोदा म्हणले बाप माझं पोर तसं नाही, तुम्ही उगाच काही बोलण्यात अर्थ नाही. मग येणं सांगितलं या तुला धरून दाखीन. हा म्हणला आलो. अहो गेलं नाही खट्याळ. गेलं तर सून बाहेर गेलती, सासू बाहेर गेलती, सून घरात होती. हे गेलं तसं डेऱ्यात हात घातला, लोण्याचा गोळा काढला, दाबला, एक खाला. सून बोंबलाय लागली, धरला हातात एक गोळा, धरला तिचा एक हात, तोंडाला चोळला. सासू आली म्हणली काय, तो म्हणला ऐका अशा सुना घरात ठुल्यो काय तुम्हाला मिळन, दिलं भांडायला लावून. मग सून बिघाडली आणि म्हणली उद्या तुला धरला. आता हा म्हणला आपण तर कवाय तयारी, फक्त रेंज पाहिजे, चार्जिंग पाहिजे आणि त्याच्यात बॅलन्स पाहिजे. महत्वाची गोष्ट बॅलन्स नसले काय झटी करीत बसायचं. बॅलन्स पाहिजे. वहिनी झाली ना गंमत. तिनं गेला आणि धरला ना, चाल तुझ्या इकडं लय नाकाने कांदे सुलतीन तुझ्याही. परदिवशी तर आमचा उचकून दिलं. तो म्हणला आपलं काही म्हणणं नाही, धरले ना चला. जरा गल्लीत आलं आणि तिचा नवरा तिकून येत होता. येईन चालवलं वडीत, चाल तुझ्या ऐक मला लय त्रास देतो, चाल तुझ्या ऐक तुझ्या इथे लय नाकानं कांदे सुलती. त्यानं निम्या रस्त्यात आले होते, त्याचा हात घेतला सोडून आणि तिच्या नवऱ्या दिला गुतून. तिने चालवलं वडीत, चाल तुझ्या ऐक मला त्रास देतो, चाल तुझ्या ऐक मला त्रास देतो. कृष्ण मधल्या पाणीनं मधल्या गलीनं बरमुडा घालून घरी गेला ना. आईला सांगितलं 2च मिनिटात सॉंग येणार आहे, तू फक्त तयार राह, आता तुला गंमत दाखवतो. गेला हिनं चालवला वडीत, तुझ्या इथं लय राखानं कांदे सोडली ती. आज पाय कसा धरूनच आणला, मला त्रास देतो आणि मला त्रास देतो. त्या खिलाऱ्याला कळानं ते बेल्याचं, त्यालाही कळानं काय चाललंय नक्की. आणि गेलं नाही. ही गेली दारात, यशोदा अवर्या पुला काना. तुझ्या मनाला तुझा तुलाच गोडा वाटे काना, तुझा तुलाच गोडा वाटे काना 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 नासी. यशोदे बाहेर ये. घातलं बाहेर. आली ना यशोदा. नंदराजन हे आलं मधीच आणि हिनं चालवलं एक खिलारी, चाल तुझ्या गे यशोदा
लय कौतुक करती माझं असं माझं तसं गबस आज धरून आणलाय. यशोदा म्हणली बावळेपणा करू नको, कोणचा वय आरोप घेऊ नको, जरा नीट पाय. म्हणून पाहिलं ते बेल्याच. ती याला म्हणली कवा, म्हणला मधला पळून गेला तवाच ना, आता काय. मग यशोदेने कृष्णाला सांगितलं, कृष्णा आता कार्यक्रम बिघडला, तुझ्या तक्रारी लई झाल्या, एक वाजलाय कृष्णा, बँडवाल्याने आमच्या मांड्या दुखावल्या, रातभर आम्हाला आउट केलंय, आणि आता जर तू कृष्ण असाच गाया चारीत राहिला तर पुढच्या वर्षी तू ह्या सप्त्याला बहुतेक गवळी कमी पडतील. मग कृष्णा तुला जर पुढच्या वर्षी परत गवळी आणायची असतील आणि तुझा भात नासवायचा नसन तर करी चार. मग कृष्णाने यशोदेला सांगितलं चाल शाळेत. बरं झालं कृष्ण आताच्या शाळेत नव्हता, आता तर गुरुजीच उचलू उचलू धरला. आता शाळा, आता लय फरक, आता शाळा म्हणजे भरते म्हणून भरत्या, आता लय भारी काम. आता ते काय आपल्या शाळा आहेत का, आपल्या वेळेस शाळा लय भारी. 3री पर्यंत फक्त एकच गोष्ट, पहाडे पहाडे, पुढं काही नाही. 3री पासून पुढं कमाल घर बघ, 8वीला घर पाडून टाक, काय ठेवू नको, घर जाऊ दे गुरुजी जाऊ दे. आता शाळा लय भारी आहे. पहिलीच्याच पोराला कमल घर बघ, लगेच लव्ह मॅरेज कर. इंग्रजी त्याला मराठीला उजरतच नाही. तुम्ही आता बरीच लोक आहे, मंत्री आहे, सगळा शहाणा माल आहे. एक मुद्दा माझा मरेपर्यंत ध्यानात ठेवा, तुम्ही कोणत्याही पोराक पहा बरं का, लय बारीक मुद्दा आहे, तुम्हाला भविष्यात लय गरजेचं आहे. एकाच्या तरी चेहऱ्यावर तेज आहे का, यांचं कर्ज थकेल का, ट्रॅक्टर बँकेनं नेलाय, यांचा घोटाळा काय झाला माहिती का, यांची शाळा भरती किती लाव 10 सुटती जगती का. 10वीच्या पोराला तास किती मिनिटात आहे, 35. BA पर्यंत BA 45, BEd 60. BEdच्या पोराचं वय 30 वर्ष, त्याला तास 60 मिनिटाचा. शुद्धी आहे ना तुम्ही. 10वीच्या पोराचं वय 18 वर्ष, त्याला तास 35 मिनिटाचा. याचं वय 7 वर्ष, याचा तास कोणता आहे बुवा. मला उतरतच नाही, त्याला उतरायला काही चान्सच नाही ना. 11ला कोंडलं, 5ला बाहेर, 6ला ट्युशन. ट्युशन वरून आलं का आईन लगेच म्हणायचं घे पुस्तक घे. तुझ्या बापाचं आयुष्य असं गेलं, आणि तो घालतो. तो बाप 7वीतून 10वीत आलो, आम्ही पळून गेलो, मग तू 3 वर्षांनी झाला गेलो. गेलं ते काय, ते पोर पुढचं आईच्या मोगलाचं उघडीचं इतिहासाचं जाकीत भूमिती तांगड्यात गुतीत झोपलं. तुम्हाला एक माहिती आहे का, कॅप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्रेन काहीतरी निश्चित आहे की नाही. 16 वर्षाच्या कीर्तन किती तास, का बरं. तुमचा माझ्यासमोर बसण्याचा स्टॅमिना किती आहे, 2 तासाचा. 35 मिनिटाचा तास का, त्या पोराची कॅप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ हिज ब्रेन इज ओनली 35 मिनिट्स. तिथून पुढे मग शिक्षक येईपर्यंत 10 मिनिटं जातात. यांची कॅप्चरिंग कॅपॅसिटी काय, त्याच्यात यांचा लोशालय भारी झालाय. पहिलीच्या पोराला 4 पुस्तकं आहे. पोरं मेले दप्तर वाहू आणि गुरुजी मेलं लिहू. काय लिहतय, दोन्ही पंढरपूरचेच गुरुजी माय पुढं. काय लिहतय, कोणी संडास बांधलं लिहा गुरुजीनं, मतदार याद्या लिहा गुरुजीनं, आपल्या बायकोला कितवा महिना. तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो, सगळ्या गावातल्या लोकांना जिथं जिथं 4थी पर्यंत शाळा असेल तिथं गावाने गाव पातळीवर, जिल्हा परिषद देऊ नाही तर न देऊ, पण गाव पातळीवर एक क्लर्क ठेवला पाहिजे. ते शिक्षकाचं लिखाण क्लर्क का द्या आणि तो गुरुजी शिकवाय मोकळा ठेवा, नाही तर कार्यक्रमच बिघडला ना. 5-6 आता काही 300-400 रुपयात पोरं मिळत आहेत. एक 500-700 रुपयाचं गरीबाचं पोरग ठेवायचं, त्याला 2 तास बोलवायचं, आखं लिखाण त्याच्या गुरुजी मोकळा. गुरुजीला तुम्हाला बोलायचा राईट काय आहे सध्या. कोणताच माणूस शिक्षकाला बोलू शकत नाही, ते लिहूनच मेलो. त्याच्यात वर्ग 4 गुरुजी 2, ते एक माहिती पुरवाय. काय पुरी तो काय माहिती पुढं, सारखी माहिती पुरी तो एक. मी एकच राहिला, त्याच्यात एक मुतलं
एक हागलं, एकाच्या नागपुडीत एरंडाची बी घुसली, एकाची चड्डी घाई काय दुसरं नेसलं, बसा चड्ड्या सापडल्या, वाजले 5. आमच्या वेळेस शाळाला खास होत्या, खरं खोटं बोलायचं नाही बरं का. आपल्याला अंडरपॅन्ट का आली हो, 9वी पोत नंदी बैल मोकळीच होती, तो काय ताण. आपल्याला लय भारी काम. आपल्याला 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही, खापार, कमरेला पट्टी नाही, करगुट्याला लाकूड, भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. बरं शाळेत जनावर आणि मार, खाली टेबल वरून चढीन, मग गुरुजीन वरून घरच्यांनी गुरुजीला सांगायचं फटकून काढा. आता गुरुजीला म्हणा हानभर पोराला, पोराच्या आई लगेच शाळेत, गुरुजी 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 बाहेर या, तुम्हाला राहायचंय गावात. याच्यासाठी मी गुजरातला गेलते का, शिकलंच पाहिजे असं काय नाही. 3रं लग्न केलं तेव्हा हा झाला नाही, आलाय हानिता. शुद्ध शुद्ध आहे ना तुम्ही. कृष्ण आले ना जागेवर, तुला शाळेत घालते, पण कोणत्या. अरे तुम्ही गाया घेऊन सगळ्यांनी गिया गाय. मग कृष्णाला एकच गाय त्रास द्यायची, कोणती, मनेरी. आणि आपल्याला एवढ्यांना कोणती देते त्रास, मनेरी. मग कृष्णाने गाया ओळल्या, दुपारची वेळ झाली, 1 वाजून गेला. गवळ्याने सांगितलं, कृष्णा आता बस, 4 दिवस झाल्यात, कीर्तन ठुतून, भारुडे ठुतून, झोपावा कवान, उठावा कवा आणि यावा कवा. कृष्णा परत जर आम्हाला पुढच्या वर्षी बोलवायचं असन तर आता गाया चरायला घाल. कृष्णाने त्या गाया चरायला सोडल्या. सगळ्यांनी शिदोरी एकत्र केली. आज ओस अमरावती, आज ओस अमरावती, काला पाहावया येते, काला पाहावया येते. देह हरपती, देह भाव हरपती. मग तुम्ही खायचंय का, तू का म्हणे सांडा.